शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. काळाच्या अंगणात अमावस्येचा अंधार नव्हता उमगलेला. वर्ष, महिने, वार अशा चौकटीही नव्हत्या आखलेल्या. काळाच्या अंगणात अमावस्येचा अंधार नव्हता उमगलेला. वर्ष, महिने, वार अशा चौकटीही नव्हत्या आखलेल्या. त्याच्या कितीतरी आधीपासून तू येतोस. त्याच्या कितीतरी आधीपासून तू येतोस. तूच वाहून आणलीस दिनदर्शिका जी फडफडते आमच्या भिंतीवर. तूच वाहून आणलीस दिनदर्शिका जी फडफडते आमच्या भिंतीवर. तुझ्यामुळेच संस्कृती उगवून आलीये या मातीवर. तुझ्यामुळेच संस्कृती उगवून आलीये या मातीवर. झाडांना पानातून थरथरणं, नद्यांना नागमोडी चालणं तू शिकवलंस. झाडांना पानातून थरथरणं, नद्यांना नागमोडी चालणं तू शिकवलंस. तुझ्या भरोशावरच आम्हाला लागते तहान. तुझ्या भरोशावरच आम्हाला लागते तहान. मातीत दबा धरून बसलेल्या बियांची तपश्चर्या येते फळाला. मातीत दबा धरून बसलेल्या बियांची तपश्चर्या येते फळाला. पक्ष्यांना घरटं आणि कवींना गाणं तू समजावून सांगितलंस. पक्ष्यांना घरटं आणि कवींना गाणं तू समजावून सांगितलंस. तू येतोस उशिरा कधी वेळेत. तू येतोस उशिरा कधी वेळेत. धुवाधार कधी हळुवार. धुवाधार कधी हळुवार. ढगफुटीनं एखाद्या गावाचं चित्रच जातं काळवंडून. ढगफुटीनं एखाद्या गावाचं चित्रच जातं काळवंडून. कधी गर्द झाडीत माडीच्या पत्र्यावर रंगते मैफल थेंबांची. कधी गर्द झाडीत माडीच्या पत्र्यावर रंगते मैफल थेंबांची. कधी होते भ्रूण हत्या उगवून आलेल्या रोपांची. कधी होते भ्रूण हत्या उगवून आलेल्या रोपांची. दिवस रात्र झिमझिम सुरूच राहावी तसं दीर्घ स्तोत्र लिहिताही येईल तुझ्यावर. दिवस रात्र झिमझिम सुरूच राहावी तसं दीर्घ स्तोत्र लिहिताही येईल तुझ्यावर. पण शब्दांची खूप चिकचिक होण्याआधीच एक सांगतो. पण शब्दांची खूप चिकचिक येण्याआधीच एक सांगतो. तू येत नाहीस वेळेत तेव्हा जीव होतो व्याकुळ. तू येत नाहीस वेळेत तेव्हा जीव होतो व्याकुळ. आलास धुवाधार की मन नसतं थाऱ्यावर. आलास धुवाधार की मन नसतं थाऱ्यावर. लक्षातच येत नाही तुला डोकं पुसायला टॉवेल द्यायचं. लक्षातच येत नाही तुला डोकं पुसायला टॉवेल द्यायचं. राहूनच जातं साधं चहा पाणी विचारायचं. राहूनच जातं साधं चहा पाणी विचारायचं. पावसा राहूनच जातं.
अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या भागाला सुरुवात थेट कवितेतून केली, कारण कवीची खरी ओळख ही कवितेतच दडलेली असते. अर्थातच आपण सगळे जाणता आज आपण संवाद साधणार आहोत तो ज्यांच्या कवितांवर गीतांवर आपण उत्कटपणे प्रेम करतो असे महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक दासू वैद्य यांच्याशी. कविता आणि गीतलेखन याबरोबरच बालसाहित्य, ललित लेखन, नभोनाट्य, एकांकिका लेखन अशा विविध माध्यमातून दासूंची लेखणी लीलया संचार करत असते. या त्यांच्या लेखन प्रवासाविषयी त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खूप छान बहारदार सुरुवात कार्यक्रमाची तुमच्या कवितेने झाली आणि तुमच्या कवितेतून अनेक आशयसूत्र जे आमच्यापर्यंत सतत पोहोचत असतात त्यात ग्रामीण जीवन, निसर्गाकडे बघण्याचा तुमचा एक वेगळा दृष्टिकोन, या गोष्टी फार सातत्याने समोर येतात, जाणवतात. तर या सगळ्याची नाळ जी आहे तुमची मातीशी जुळलेली नाळ, किंबहुना तुमच्या गीतामध्ये सुद्धा वाऱ्यावरती गंध पसरलामध्ये आम्हाला एक सुगंधाने दरवळणारं जे गाव भेटतं, तर तुमच्या या गावाशी आधी ओळख करून द्या ना. हो, खरं तर माझा हा खूपच आत्मीयतेचा आणि माझा फार जवळचा हा भाग आहे सगळा, माझं गाव. म्हणजे तसं पाहिलं तर ज्या गावाबद्दल मी बोलणार आहे त्या गावाच्या काळीमध्ये माझं शेत नव्हतं आणि पांढरीमध्ये माझं घर नाही, तरी ते माझं गाव. त्याचं कारण माझे वडील नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड नावाच्या गावामध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यामुळं त्या गावात मी जन्मलो आणि 10वी मी तिथे शिकलो. म्हणून असं म्हणतात की सुरुवातीच्या काळात एक 15 वर्ष 20 वर्ष तुमच्यावर जो संस्कार असतो ज्या गावाचा, तो तुम्हाला घडवत असतो. तर मला असं वाटतं की त्या गावाने मला त्या अर्थाने घडवलं आणि ते गाव म्हणजे फारच मस्त गाव होतं. त्या अर्थाने ते आहे अजून एक गाव, पण ते आता शहरीकरण झालंय, तेव्हा ते छोटंसं गाव होतं. म्हणजे ज्या गावाची सगळ्यात मला खासियत सांगायला आवडेल ती म्हणजे अशी की ज्या गावामध्ये आज सुद्धा गल्ल्यांची नावं ही जातीवाचक आहेत. म्हणजे तिथे उच्चारात जात होती पण वर्तनात जात नव्हती. क्या बात. म्हणून माझ्यासारखा मुलगा कुठल्याही गल्लीत जाऊन कोणाच्या घरी जेवण करू शकत होता. त्यांना त्याचंही काय वाटत नव्हतं, माझ्या घरच्यांना असं वाटलं नाही की हा कुठे जेवण करून आला. म्हणजे जेवण करणं याचा अर्थ एवढे ते ओलाव्याचे संबंध होते. त्यामुळे मला आधीपासून असं वाटतं की कुठलाही माणूस असा दिसला की अरे हा आपलाच कोणीतरी आहे, असा एक भाव त्या गावाने जो निर्माण केला. आणि ते गाव म्हणजे काय होतं, एक खंडोबाचा माळ होता, एक सीता नदी आणि भोवताली शेतमळे सगळे आणि गल्ल्या छोट्या छोट्या आणि तिथे पार बसायला, पारावर बसलेले लोक. आणि ते रात्री त्याला चव्हाटा असं म्हणतात. चव्हाटा म्हणजे कुच्चरवटा काही ठिकाणी म्हणतात, म्हणजे टिंगल टवाळी करणारे लोक असतात. म्हणजे मी खरं तर आज मुलाखतीमध्ये तुम्ही विचारले तर मी सुरुवातीला हे पण सांगू शकतो की मी 4थीमध्ये असताना रामायण वाचलं, 3रीमध्ये असताना महाभारत वाचलं किंवा 7वीत काफका वाचलं असं मी सांगू शकतो. पण मी खरंच सांगतो मला वाचतात वगैरे असं लहानपणी माहिती नव्हतं. आणि ते आपण प्रांजळपणे सांगितलं पाहिजे की लेखकाची एक जडणघडण म्हणलं की त्यांनी लहानपणी खूप त्याला पेटारा सापडलेला असतो त्यांनी माझं असं नाही. म्हणजे लौकिक अर्थाने मी वाचलं नव्हतं, पण जे भोवतालाचं जिवंत पुस्तक होतं, म्हणजे शेतमळ्यांचं पुस्तक होतं, डोंगराचं पुस्तक होतं. म्हणजे मला असं वाटतं कुठल्या कादंबरीमध्ये असं वर्णन असू शकतं की मी खंडोबाच्या माळावर लाल माती आणायला जायचो दर आम्ही पोळ्याच्या वेळेस, गणपतीच्या वेळेस, बैल करण्याकरता, गणपती करण्याकरता. आणि आम्ही मित्र जायचो आणि गेल्याबरोबर आमचा काय कार्यक्रम असायचा तर तिथ्या मोठ्याला दगड असे उलटे करायचे, त्याच्या खाली विंचू असायचे. तर विंचू पाहण्याचा कार्यक्रम असायचा खूप वेळा. मनसोक्त विंचू पाहणे, खरं तर ही डेंजर गोष्ट होती. ते विंचू चावू शकतात, नांगी मारू शकतात, पण विंचवाचे पिल्ल. मग मला किती विंचू दिसले, तुला किती विंचू दिसले. मला म्हणायचं कुठल्या कादंबरीत किंवा कुठल्या कथानकामध्ये हे मला घटना सापडली असती. असे जिवंत क्षण मला त्या गावाने दिले. नदीत पोहणं म्हणजे किती पोहणं असू शकतं. म्हणजे एका दिवसात साधी गोष्ट आहे की गेला पोहायला पोहून आला असं नाही, तर एका दिवसात आम्ही पोहायला निघाल्यानंतर 4-5 विहिरीत पोहत होतो. त्याचं कारण असं होतं, एक विहीर मुटका म्हणजे मांडी घालून उडी मारणं. तर ती आणि पुन्हा त्या विहिरीच्या वर एक बाबळीचं झाड, त्या झाडावर चढायचं आणि तिथून खाली उडी मारायची. नाही, मुटका म्हणजे मांडी घालून उडी मारायची. डायू मारण्याकरता म्हणजे सुरुंग म्हणतो, सुरुंग मारण्याकरता वेगळी विहीर. म्हणजे विहिरीचे प्रकार की इतक्या विहिरीत पोहल्यानंतर मग घरी यायचं, त्याच्याशिवाय समाधान व्हायचं. नदीतलं पोहणं अजून वेगळं. म्हणजे पोहणं हा जर किंवा समजा आंबे खायचे
आंबे खायचे म्हणजे मग आमराईत घुसायचं. आमराईत घुसायचं म्हणजे तिथे रखवालदार असतो. मग त्याचं ते पुढचं सगळं कथानक आलं. पेरू खायचं, चला पेरूच्या बागेत घुसू. मग कधी कधी मला असं दृश्य, माझं दृश्य मला सिनेमॅटिक असं पटकथेसारखं आठवतं की मी पेरू खात असा मग्न आहे, खिशे भरून घेतलेत आणि मी झाडावरती आहे आणि खाली हातात असं टिकूर घेऊन एक वॉचमन खाली उभा आहे आणि तेव्हा सुद्धा मला टॉप व्ह्यूनं त्याचे असे किडलेले दात दिसत होते वरतून खाली. तो वर मला काहीतरी बोलत होता आणि त्यांनी तेव्हा, आपण हे समजा आता ते सेन्सॉर करू की त्यांनी मला काय मारलं, काय बोलला, असू देत, पण त्याच्यापेक्षा मला वाईट काय वाटायचं, अशा वेळेस मी जेव्हा जेव्हा पकडल्या गेलो तेव्हा ते म्हणायचे की तुला हे बरं दिसतं का, गुरुजीचा मुलगा आहेस तू. मला वाटायचं अरे हे मी माझं करतो यार, गुरुजीशी का जोडता तुम्ही. गुरुजी म्हणजे माझे वडील खूप सज्जन, साधे, चांगले शिक्षक, चांगला माणूस आहे, सज्जन माणूस, पण मला करू देत की माझ्या पद्धतीने, पण सारखे गुरुजी मला जोडल्या जायचे. असा एक गमतीचा भाग होता. म्हणजे सांगायचा मुद्दा, शेतावर फिरणं, मळ्यावर फिरणं, पोहायला जाणं, मी तमाशे पाहिले. आता हे आज सांगू, तेव्हा तमाशे पाहणं शिष्टसंमत नव्हतं, चोरून तमाशे पाहिले. भजन पार्ट्यामध्ये जात होतो मी. त्याच्यानंतर आरत्या म्हणायच्या. किती आरत्या म्हणायच्यात? 21 आरत्या म्हणायच्या. म्हणजे तिथे शर्यत, विठोबाच्या मंदिरात आरत्या म्हणण्याची शर्यत लागायची. किंवा कीर्तनं, मी इतकी कीर्तनं ऐकलेत. म्हणजे लहानपणी मला सगळ्यात ग्रेट जर विचारलं असते कोण आहे, तर मी म्हणायचो कीर्तनकार. त्याचं कारण मला असं वाटायचं की आमच्या गावचे पोलीस पाटील आहेत, आमच्या गावचा हा मिलिटरी मॅन आहे, निवृत्त झालेला, हा इतका बलदंड माणूस आहे, आणि सगळे कीर्तनकाराच्या पाया पडतात. कीर्तनकार जे म्हणतो तेच ऐकतात. एवढाच हा ग्रेट माणूस. किंवा कीर्तनकार मला काय आवडायचा की तेव्हा टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हते, माझ्या बरोबरीचे मित्र गल्लीमध्ये शिवना पाणी आरडाओरडी खेळत असायचे, पण कीर्तन म्हणलं की मी पळत जायचो. ते म्हणायचे तुला काय म्हातारा आहेस तू, म्हातारा माणसासारखा कीर्तन ऐकतोस. पण मला पहिल्या रांगेत ऐकून मी दाद देत जे कीर्तन ऐकलेत, आणि कधी कधी ते बीडकर शास्त्री नावाचे अप्रतिम आवाजाचे, तेव्हा त्यांचे रेडिओवर कीर्तन यायचे आणि ते आमच्या घरी उतरायचे. ते माडीवर असे छान घोंगडीवर झोपलेले असायचे आणि मला म्हणायचे माझे पाय जरा दाबून देतोस का, म्हणजे मग पायावर पाय द्यायचे त्यांच्या. मग त्यांना मी विचारायचो की तेव्हा ते म्हणायचे तू असं कर, तुमच्या घरी ते बोलणारं यंत्र आहे का? म्हणलं हो आहे, म्हणजे रेडिओ. मग ते आण बरोबरती. मग संध्याकाळी 6-6:30 वाजलेले असायचे आणि मग ते म्हणायचे लाव, असं लावलं की मग त्याच्यावर कीर्तन लागायचं. आणि ते म्हणायचे की आकाशवाणीचं औरंगाबाद परभणी केंद्र काहीतरी आहे आणि आता बीडकर शास्त्री यांचं आपण कीर्तन ऐकणार आहोत. आता माझ्या त्या बालमनाला त्या खेड्यामध्ये मला कंबत वाटायची, बीडकर शास्त्री तर झोपलेत, मी त्यांच्या पायावर पाय दिलेत आणि बीडकर शास्त्री इकडे बोलतायत. हेच बीडकर शास्त्री केव्हा तिकडे गेले? म्हणजे मला रेकॉर्डिंग वगैरे तेव्हा माहिती नव्हतं. मला असं वाटायचं की मी म्हणलं की एकदा आपण रेडिओमध्ये गेलं पाहिजे यांच्यासारखं, बीडकर शास्त्री सारखं. मी त्यांना म्हणालोच होते, म्हणजे नेईल तुला मी एकदा रेडिओमध्ये नेईल. तर अशा सगळ्या वातावरणामध्ये घरामध्ये सुद्धा वडील माझे संस्कृतचे पंडित, पण असं असताना मला एक खंत म्हणा, हळहळ म्हणा, की मी संस्कृत भाषा म्हणून नाही शिकलो. म्हणजे खूप पोथ्या, पण ती पोथी उघडली तर फक्त आम्ही ती दसऱ्याच्या वेळेस त्याला ऊन द्यायसाठी वाळवत ठेवायचो, तेव्हा आम्ही पोथ्या नेऊन ठेवायचो, पण भाषा म्हणून मला संस्कृत काही शिकता आली नाही. तर स्वाभाविक अशा या सगळ्या वातावरणामध्ये सगळ्या मी गोष्टी पाहत गेलो, सगळ्या गोष्टी ऐकत गेलो. म्हणजे त्या चव्हाट्यावर बसलो तो काय बेरकी माणसं बोलायचे ना, इरसाल माणसं बोलायची. मला नंतर त्याच्यातले काही माणसं अजून मराठी साहित्यात सापडले नाहीत, इतके इरसाल माणसं मी तेव्हा बघितले. म्हणजे जे माझ्या मित्राचे वडील असायचे त्यांच्या बैठकीला मी बसत होतो. का बसत होतो? त्याचं एक असं होतं की मी चांगला बरा चुणचुणीत होतो. मग त्यांना पाणी आणून दे, त्यांना सुपारी आणून दे, त्यांची कामं ऐक, असं केलं. ते म्हणायचे बसू द्या, त्याला चांगला पोरगा आहे. मग मला त्या गप्पा सगळ्या ऐकू यायच्या आणि त्याच्यातून कान तयार होणं म्हणता की नाही, तो तिथे झाला माझा. आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्या माणसांचा, म्हणजे माझा मित्र कोण असू शकतो? एक खाटीक गौस नावाचा खाटीक माझा मित्र. अच्छा. जो खाटीक, त्याच्या मी मागे लागलो की मला तू ते बैल कसा कापतोस दाखव. तो म्हणला अरे नाही ऐसा नहीं भाई, तू कुछ भी हो जाएगा अपने गाव में, ऐसा मत कर. तू म्हणलं नाही मी लपून पाहतो चिंचेच्या झाडाखाली, तू दाखव मला कसं बघायचं. मग तो त्यात कापायच्या आधी तो नमाज असा वजू कसा करतो, मग तो कापतो कसा, मी लहानपणी पाहिलं. किंवा अनेक गोष्टी की मला ह्या बघायच्या त्या, आणि हे काहीच माहिती नव्हतं की पुढे काहीतरी आपल्याला लिहायचंय वगैरे, असं काही नाही. किंवा ग्रामीण नाटकं असायची. त्या ग्रामीण नाटकं म्हणजे काय, सरपंच बैमानी, पाटील खुनी, अर्थात भाऊजीचा खून, अशी नाटकं असायची ती. म्हणजे तुम्ही जर रंगमंचावर प्रत्यक्ष, म्हणजे ती माझ्या एका मकरंद अनासपुरे जी एकांकिका करतो, देता आधार का करू अंधार, त्याच्यामध्ये हे सगळं मी वापरलंय की त्या अनाउन्समेंटमध्ये की रंगमंचावर प्रत्यक्ष जाळ पाहण्यास विसरू नका. हे नाटकं मी बघितले.
आणि मला असं वाटायचं किती दिवस ही नाटकं बघायची, आपण काम केलं पाहिजे ना याच्यात. मग मी त्यांना म्हणलं, मला ते म्हणले अरे तू 5वी 6वीतला पोरगा, तुला काय काम देणार. शेवटी मी हट्टाला पेटलो तर त्यांनी मला एक पोलीसचं काम दिलं. आणि मग त्या पोलीसचा ड्रेस घालून मी नाटकात, खेड्यातलं नाटक ते सुरूच झालं 9:30 10ला आणि मी 10ला तो झोपणारा मुलगा. तर शेवटच्या सीनला मी PSI बरोबर येतो आणि पोलीसचा मी चड्डी वगैरे, ती पोलीसची तेव्हा चड्डी होती ती घालून मी असं टोपी असा त्यांना पकडणार, हातकडी घालणार, एवढं मला दिलं होतं त्यांनी काम. पण झालं असं की 10:30ला मी झोपी गेलो स्टेजच्या मागे. मग ते म्हणाले जाऊ द्या, PSI एकटाच जाऊन नाटक करेल आणि याला घेऊन जा घरी, आता हा झोपलाय. म्हणजे ते तिकडे रंगमंचावर यायची सगळी शक्यता तिथे थांबली. पण सांगायचा मुद्दा, हा जो नाटकाचा संस्कार असेल, हा श्रवणाचा संस्कार असेल, म्हणजे तमाशा मी तेव्हा पाहिलेला, आज मला जशाला तसा, की वग असेल, लावणी असेल, गणगवळण असेल, त्याच्यातला तो हुजरे असेल, त्याच्यातला तो सोंगाड्या असेल, त्याचे ते मारलेले डायलॉग असतील, किंवा आमच्याकडे कव्वाल्या व्हायच्या, असे मेहंदी लावलेले कव्वा लिहून बसायचे. आणि ते जे काय कव्या, एकदा तर मी कव्वालीचा असा मुकाबला पाहायचा, त्याला मुकाबला असा ते असायचा. 2 स्टेजवर 2, इकडे एक कव्वाल बसला इकडे, आणि ती बाई होती. अच्छा. मला असं, आम्हाला थ्रिल वाटलं की एक बाई कव्वाल आहे आणि ती एका पुरुष कव्वालाशी स्पर्धा करणार आहे. आणि आम्ही ऐकायला बसलो. तर मला ते अजून आठवतं की ती बाई ज्या पद्धतीने, ते काय सवाल जवाब व्हायचे ना, मग त्या कव्वालने काहीतरी तिला सवाल केला. मी आता 2री 3री 4थीत असेल काहीतरी, आम्ही असे समोरच्या रांगेत बसलेलो आणि त्या बाईनी आणि त्या कव्वालने, हिच्याकडे ते आलं सगळं, आता ही म्हणणार. तर तेव्हा त्याला चहा आला आणि तो चहा पीत बसला होता, तिकडचा कव्वाल. तेव्हा हिने काहीतरी असे की राम युग में मिला सत, कृष्ण युग में मिला घी, कलयुग में मिली चाय तो फूक फूक कर पी. असं तिथे काहीतरी त्याला जोडलं. काय अफलातून बाई आहे, एक बाई आहे आणि एका पुरुष कव्वालाला, आणि त्याने ते चहा पिता पिता असं ठेवला की ही बाई आपल्याला काहीतरी असं पकडते विचित्र. तर हे सगळे अनुभव आहेत. म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी पुस्तक वाचलं नाही, तेव्हा ते लौकिक अर्थाने वाचलं नाही, पण भोवतालाचं जिवंत पुस्तक जे मी रसरसून मनपूर्वक वाचलं. आणि ते वाचलं म्हणजे कोणी मला वाचायला सांगितलं नव्हतं, ती वाचणं ही माझी गरज होती. म्हणजे एकदा तेंडुलकर मला म्हणाले, तेंडुलकरांच्या एकदाशी बोलताना मी म्हणालो की बाबा, मला त्यांचा माझा खूप चांगला संवाद होता. तर म्हणालो की आम्ही असे खूप शिव्या द्यायचो लहानपणी. म्हणजे काय म्हणलं, हो आम्ही असे शिव्या द्यायचो, काय काय अमुक तमुक. तर त्यांनी मला सांगितलं की अरे तुला हे माहिती का, शिव्या देणं हे एक्सप्रेशन आहे. आपल्याला ओव्या येत नाहीत, मग आपण शिव्या देतो. आता तू देतोस का शिव्या? मी म्हणलं नाही. ते म्हणले आता तुला ओव्या येतात ना. अरे वा, म्हणून ओव्या सांगतोस. पण तुझं सांगणं ही तुझी अर्ज होती पर्सनॅलिटीची. तू शिव्या का देत होतास? तर तुला काहीतरी एक्सप्रेस करायचं. तुला भांडणं का करत होतास, वाद का करत होतास. म्हणजे मी पहिलं काहीतरी लिहिलं त्याची तर फार मस्त गंमत आहे की अर्थात ते काही फार माझ्यापाशी नाही, ते फार ग्रेट होतं असं नाही. पण माझी आई गुरुवार भजनी मंडळात जात होती आणि त्या छबाजी म्हणून होत्या, त्या विधवा होत्या, अशा चांदेरी केसाच्या, असा चष्मा आणि लुगडं असे चोपून नेसायच्या त्या, आणि त्या पेटी वाजवत होत्या. आणि त्यांना फार एक सेन्स होता कंपोजिशनचा वगैरे. आणि ते छान म्हणायचे, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी, आता असं ते व्हायचं. मी का जात होतो आईसोबत भजनाला, तर दुसऱ्या बायकांचे मुलं तिथे यायचे आणि त्यांचे भजन सुरू झाले की आम्ही बाहेर मस्ती करायचो. तर मस्ती करायला मिळते म्हणून मी जातो. एकदा मी आईसोबत गेलो आणि कुणीच मुलं आले नाहीत. मग आईला म्हणलं मी काय करू. आई म्हणे माझ्याजवळ बस, आता इकडे जाऊ नकोस, कोणी नाही खेळायला तुला, इथे बस. आता मी बसलो आणि त्या दिवशी मी भजनं मनपूर्वक ऐकली किंवा ऐकावी लागली मला. आणि मला पण त्याच्यात एक गोडी निर्माण झाली, छान आहे, शांत हो श्री गुरुदत्ता, इंटरेस्टिंग आहे काय आहे ते. आणि मी ऐकायला लागलो, मग ऐकत ऐकत गेलो. मग ते पाहे प्रसादाची वाट घ्यावे धोन या ताट इथपर्यंत आलं. तोपर्यंत माझ्यामध्ये काय, तोपर्यंत माझी प्रतिमा काय, हा भांडणं करणारा, मस्ती करणारा, धिंगाणा करणारा, गुरुजीचा पोरगा, पेरूच्या बागेत पेरू चोरणारा, काय सगळं असं, ते सगळं बरं रेकॉर्ड असं नव्हतं. आणि गंमत अशी झाली की मी ते सगळं ऐकल्यानंतर मी छबाजीला भेटलो, तिथेच भजनी मंडळात, त्या काय छोट्याशा ओसरीवर एकाच्या वाड्यातल्या. म्हणलं छबाजीला, तुम्ही हे भजनं तयार, म्हणजे मला काहीच रचयिता कवी वगैरे काय माहिती नव्हतं. मी म्हणलं हे कुठून कोण तयार करते हे. तर त्यांना वाटलं की हा पोरगा येऊन असं लागली मला विचारतो की, मला अरे हे पुस्तक असतं म्हणे, त्या पुस्तकातून बघून म्हणतो. मी म्हणलं आपण नाही तयार करू शकत काय. ते म्हणजे कोण करणार तयार आहे, हे काही साधी गोष्ट नाही, असं आपलं मस्ती केल्यासारखं भांडणं केल्यासारखं आहे काही काय म्हणणं. मी म्हणलं मी करू का तयार असं एक. तर त्या म्हणाल्या, त्यांना वाटलं उगाच हा म्हणे कर, बोलणं सोपं आहे वगैरे असं काहीतरी.
मी म्हटलं बरं करतो मी. आणि मी गेलो दुसऱ्या दिवशी त्यांना एक लिहून दिलं ते नेऊन. तेव्हा मला माहिती नव्हतं याला कविता म्हणतात, ह्याला कवी म्हणतात, पण मला असं वाटलं आपण असं करू शकतो. मी काहीतरी लिहिलं, ते फार थोर नव्हतं पण ते काहीतरी होतं, त्या प्रभावातून होतं, त्या ते भक्ती रसाचंच होतं काहीतरी, सद्गुरू वगैरे. मी ते नेऊन दिलं आणि त्यांनी पाहिलं. त्यांनी मला 10दा विचारलं. मी आईला विचारते, बाबाला तूच लिहिलंस का बाबाकडून लिहून आणलंस? त्यांना संशय माझ्यावर. मी म्हणलं अहो छबाजी मीच लिहिलंय हे. बरं ठीक आहे म्हणे, तूच लिहिलंस ना, तू तुझ्या आयुष्यात, तू येत्या गुरुवारी आईसोबत नक्की ये. गेलो. आता मला बाकी शांत हो मध्ये काय इंटरेस्ट आहे? माझ्या भजनाचं काय ते सांगा, मी जे केलं त्याचं काय होतं का? काहीच होईना. त्यांचं चालू आहे छान, ती पंचपदी अमुक तमुक घ्यावे प्रसादाची वाट. मी म्हणलं सोडून द्या, आपल्याला काही कामाचं नाही, दत्त पावला नाही आपल्याला. पण ते भजन संपलं आणि शबाजी फारच त्या अशा होत्या की त्या म्हणाल्या की आता दिल थांब के बैठो असतं, आता म्हणे 1 मिनिट सगळे शांत, आता मी तुम्हाला नवीन भजन ऐकणं. माझ्या पुन्हा अशा पल्लवीत झाल्या की अरे होईल काहीतरी आपल्या भजनाचं. आणि त्यांनी काढलं, त्यांनी ते म्हणायला सुरू केलं त्याच्यावर. मी असं पाहत राहिलो, अरे आपण पेन वहीवर लिहिलेलं हे असं कुठं चाललंय, हे असं पेटीवर काय काय होतंय त्याचं. म्हणजे ते काय असेल ते ठीक आहे, त्या गात होत्या, मी ऐकत होतो आणि सगळं झालं. तोपर्यंत बायकांना वाटलं कुठल्या तरी पुस्तकातलं नवीन भजन आणलंय. आणि मग छबा आजी म्हणाल्या की थांबा म्हणे, आता हे ऐकलं तुम्ही, हे कोणी तयार केलं माहितीये? ते यांनी तयार केलं. तर सगळ्यात पहिल्यांदा माझी आई माझ्याकडे अत्यंत आश्चर्याने आणि अविश्वासाने पाहत होती की हा असं काही करू शकतो. आणि दुसऱ्या क्षणाला तिथे जे काही वातावरण तयार झालं की सगळ्या बायकांनी पटापटा, त्या खेड्यातल्या बायका गालगुच्चे घेतात, दृष्ट काढतात आणि त्यांच्या पंचीपाळात असं कुंकू, हळद, अक्षता आणि का साखर असते. सगळ्या बायकांनी मला चिमूट चिमूट साखर दिली. आणि त्यावेळेस माझ्याकडे आई ज्या पद्धतीने बघत होती, मला तेव्हा काय कळालं असेल मला माहिती नाही, पण मला असं वाटतं जगामध्ये मला अशी दाद कधीच मिळू शकणार नाही. म्हणजे ती मी काही थोर केलेलं नव्हतं. त्याचं कारण माझ्या आईला एक विश्वास असेल म्हणा, काय माहित नाही, पण ती ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होती की यांनी काहीतरी केलेलं आहे आयुष्यामध्ये आणि ते असं असं होतंय वर्क, ते तिच्या नजरेत जे मी पाहिलं तर मला असं वाटतं की याच्या एवढं अजून काही मिळेल असं मला नाही वाटत. क्या बात आहे. म्हणजे एका कवीचा जन्म कसा झाला ही अख्खी चित्रकथा तुम्ही आमच्या समोर मांडलीत. आणि आपण पुढे त्याविषयी बोलूच, पण मला खूप आनंद वाटतो आहे की असं बालपण ज्याचं आहे, असा साहित्यिक बालसाहित्यिक होतो, ही किती आनंदाची गोष्ट आहे मुलांच्या दृष्टीने. आभाळाचे पापे घ्यावे, गवतावरचे दव झेलावे, पाण्यावरचे तरंग प्यावे, वर्षा होऊन नीत बरसावे, नदीमधुनी खळखळ वहावे, पानासंगे मन डुलवावे, फुलासंगे मन फुलवावे, पक्षी होऊन उंच उडावे, आभाळाचे पापे घ्यावे, आभाळाचे पापे घ्यावे. नवी प्रार्थना. com.com नेट इंटरनेट, सेव मॅटर सेव, एंटर डिलीट. हरे डॉट डॉट हरे कॉम हरे. आणि शेवटी ईमेल करोति संवादम .com व्हायरस बुद्धिविनाशाय email.com नमोस्तुते, email.com नमोस्तुते. कवीच्या बोलण्यातही किती काव्यात्मता असते याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. या रंगलेल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा मारतोय दासू वैद्य यांच्याशी. मगाशी दासू तुम्ही सांगत होता तुमच्या बालपणीची सगळी कथा आणि इतकी चित्तथरारक आहे ती, पण या सगळ्यामध्ये शाळा कुठे होती? म्हणजे शाळेत कसे होता तुम्ही विद्यार्थी म्हणून? म्हणजे शाळा खरं तर शाळेच्या जागी होती. म्हणजे त्याचं कारण असं आहे की जसं मी आत्ता म्हणालो की माझं पुस्तक वाचणं जे आहे ते सगळं भोवतालात होतं, पुस्तकाच्या बाहेर माझं जग होतं, तसं शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा शाळा ही माझी शाळेच्या बाहेर होती. म्हणजे मी व्यवस्थित शाळेत जात होतो, पण तिथून गेल्यानंतर मला खूप वाटा फुटायच्या आणि मग नदीवर जा, मग कुठे शेतावर जा. मित्र पण तसे होते.
त्यामुळे आम्ही रितसर शाळेत जाऊन वापस रितसर घरी यायचो, पण दरम्यान शाळेचा जो वेळ असतो तो आम्ही कुठेतरी नदीवर घालवलेला असेल किंवा कुठल्या तरी शेतात घालवलेला अरे असेल. बापरे. आणि त्याचे जे काय अनुभव, म्हणजे माडगुळकरांची अशी, व्यंकटेश माडगुळकरांची फार छान गोष्ट आहे की एक मुलगा शाळेचा रस्ता चुकतो आणि तो दुसऱ्याच रस्त्याला जातो आणि त्या दिवशी तो खऱ्या अर्थाने शिकतो, अशी एक गोष्ट आहे. वा. तर ते मी सगळं अनुभवलेलं follow केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे झालं असं की मी चौथीला बऱ्यापैकी नापास झालो. नापास झाल्यानंतर मग मला त्या दिवशी कळालं की अरे नापास होणं ही गोष्ट विचित्र आहे, कारण हा अनुभव चांगला नाही. त्याचं कारण बाहेरचे पण चांगलं बोलत नाहीत, घरचे पण चांगलं बोलत नाहीत. आणि सगळ्यात मला माझ्यापेक्षा जी मोठी बहीण आहे ती पण शिक्षिका आहे, तर तिने मला सगळ्यात मोठा पहिला दणका दिला तो असा की अजून मी निकाल घेऊन घरी आता आलोय आणि मी निराश होतो, जरा जड पावलांनी घरी आलो, वाईट वाटलं होतं मला ना. सगळे मित्र पास झाले आणि आपण नापास झालो. आणि मी अजून, म्हणजे तेव्हा मोबाईल नव्हते, काही नव्हते, पण मला आश्चर्य, मी आलो आणि आमच्या त्या काय म्हणता येईल त्याला, ओट्यावर असे पाय हलवत बसलो होतो, निराश उदास असा हिंदी सिनेमात नायक बसतो तसा. आणि ही माझी बहीण अशी मागे दरवाजावर हिंदी सिनेमातल्या नायिकेसारखी, ते मला अजून आठवतं दृश्य की असे घडीव असे लाकडाचा खांब, त्याच्यावर एक हात टेकून ती उभी आहे आणि माझ्याकडे पाहते. तर मी जरा खट्टू झालेला होतो. मी म्हणलं काय, आणि बहीण भाऊ म्हणलं की ते असं हां ते असतंच असं, हात सूर लागतो. सूर लागतो. म्हणलं काय, तर ती म्हणे की काही नाही, हे दळण आहे. तिने दळण ठेवलं होतं. आमच्या घरामध्ये बहीण भावामध्ये वाटण्या होत्या की दळण कुणी आणायचं, पाणी कुणी भरायचं, काय काय अशी कामं होते, भाजी कुणी आणायची. तर माझ्याकडे नव्हतं दळण आणायचं. तर ती वेगळी नाही, तूच आणायचं दळण. म्हणलं माझा काय संबंध, तुझं दळण तू आणायचं ना, मला कशाला सांगते तू. मी आधीच रागावलेला आणि ही मला पुन्हा त्याच्यावर काहीतरी तेल होते, असं झालं ते. तर ती ज्या पद्धतीने ते म्हणे काहीच बोलायचं नाही, तू नापास झालास, आजपासून दळण पण आणायचं. म्हणलं बापरे, असं होतं, एवढं भयंकर नापास झालं. बरं मला आता काही व्हॉइस नाही ना, मी नापास झालोय. मी दळणाचा डब्बा उचलला, गिरणीत नेऊन ठेवला. आणि त्याच्यानंतर मी काही दिवस असा अनुभव घेतला की मला असं वाटायचं की लोक आपल्याकडे बघतायत आणि हा बघा हा नापास झालेला आहे, हा नापास झालेला, असं काहीतरी फिलिंग आलं. वर्गात सुद्धा मी बऱ्यापैकी पहिल्या दुसऱ्या बाकावर, गणित सोडलं तर बाकी विषयात मी चांगला बरा होतो, म्हणून मी समोर बसायचो. पण मी ओळखलं की आपलं काही खरं नाही, आता आपण दप्तर घ्या आणि मागच्या बाकावर जाऊन बसा. असं बघता बघता हळूहळू दिवस जात होते. आणि एके दिवशी देवबाई नावाच्या आमच्या मराठी शिकवणाऱ्या बाई आल्या आणि त्यांनी मला समोर बोलवलं. ते म्हणे इकडे रे. तर मला दरम्यान सवय झाली होती जायचं, शिव्या खायची, पोज घेऊन उभं राहायचं, द्या काय म्हणायचं ते बोला, ऐकून घेतो जातो, असं मी गेलो, उभं राहिलो, काहीच बोललो नाही. म्हणलं बाई काय विसरलं का रागवायचं कसं ते. तर बाई पर्स तपासत होत्या, त्यांची चेक करत होत्या. आमच्या गावात पर्स वापरणारी ती पहिली बाई. आधीच आम्हाला उत्सुकता की पर्स म्हणजे काय आणि पर्समध्ये काय असतं, कारण आमच्या गावातच कोणी पर्स वापरत, तालुक्याच्या गावावर येणं जाणं करायच्या त्या बाई, नांदेडवरनं येणं जाणं करायच्या. आणि त्या मला नक्की वाटलं की याच्यात फोल्ड होणारी छडी असेल आणि त्या बाहेर काढतील आणि आपल्याला आता आहे, आपल्याला तयारी ठेव, काय फरक पडेल. पण तसं काहीच होईना. त्यांनी उघडलं आणि त्यांनी ॲल्युमिनियमचे हेक्झागोनल षटकोनी 3 पैसे बाहेर काढले. तरीही मला वाटलं नापास झालोय, सुपारी आणायला सांगतील, पान आणायला सांगतील, काम करू, जे पडलं ते करू, आता आपण अपराध केलेला आहे. त्यांनी पैसे दिले मला. म्हणलं काय बाई काय आणायचंय. ते म्हणे काय नाही, तुला बक्षीस. म्हणलं अरे बाईंना अजून माहिती नाहीत काय मी नापास झालोय. म्हणले चला, एक खूप दिवसात एक आनंदाचा क्षण मिळालाय, कशाला आपण सांगा मी नापास झालोय, 3 पैसे वापस द्या. मी घेऊन टाकले. 3 पैसे हातात घेतल्याबरोबर त्या सिनेमातल्या शॉर्टसारखं मला एकदम नामदेव अप्पाची पानपट्टी, काचेची बरणी, संत्री गोळ्या, 3 पैशाला 3 गोळ्या, असं सगळं माझं ती पटकथा पुढे गेली. मी खाऊन टाकल्या, संपलं. दुसरा दिवस बाईंनी, मी मागे बसलेला, देवबाई आल्या, पुढे ये रे. म्हणलं चला आज 3 पैसे. पण आज 3 पैसे नव्हते. बाईंनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि बाई म्हणाल्या मला माहिती आहे तुझी अडचण. मला अरे बाप, रात्रीतून दुश्मन भेटला आणि सांगितलं त्यांनी की बाबा असं असं हे नापास झालेलं पोरगं, याला काय बक्षीस देतास, काही असेल. ते मला हरकत नाही, पण तू काय कर की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये भेटत जा, मी पास व्हायपर्यंत तुझं गणित तयार करते. पण तुला हे माहिती आहे का, आपल्या वर्गात सगळ्यात जास्त कविता पाठ असणारा तू आहेस. तोपर्यंत कविता पाठ असणं ही गुणवत्ता असते हेच मला माहिती नव्हतं. आणि मला असं वाटलं की नाही गणित येत पण कविता पाठ आहेत. आणि कविता पाठ म्हणजे तेव्हाची अवस्था अशी होती माझी की मी कोणीही विद्यार्थी दिसला शाळेच्या परिसरामध्ये की त्याचा मराठीचं पुस्तक मागायचं आणि त्याच्या कविता वाचत बसायचं.
धडे वाचत बसायचो. मराठीचं पुस्तक ना, दुसरं कुठलं माग. सातवीचा मी 4थीत असलो, 7वीच्या मुलाचं मी तेव्हा मला मराठीच्या कविता पूर्ण पाठ होत्या. बरं. आणि त्या पाठ होत्या म्हणजे आज तशाच पाठ आहे. या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. कितीतरी शिंगे रंगविली बा शिंगे बांधली, चढविल्या झुली आहे नेदार, राजा परधान्या रतन दिवा, पोळ्यावरची कविता होती. कृब निकुंबांची कविता हे पण नंतर कळालं. वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ, कृमी कीटकांनी बांधले देऊळ, मृत्तिकेचा कण एक एक घेऊन. कितीतरी कविता. खबरदार जरा टारच मालुनी, जाल पुढे चिंदड्या उडविना, राई राई वड्या कुण्या गावाचे पाटीला पण कुठे. बरं हे काय पाठ केलं नाही, हे पाठ होतं. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिलाऱ्या बैलाची दौडी हो, तशी दौडत दौडत नेई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, मै बंजारा लेक तारा, घुमा भारत सारा. कितीतरी कविता होत्या. आणि ह्या मी न पाठ करता मला पाठ झाल्या होत्या. आणि झालं असं की त्याचं पुन्हा एकदा कारण असं होतं की मी गणितात नापास का झालो, कविता एवढ्या माझ्या जवळच्या का असतात. दुसरं कारण गणितातलं, ते गणित शिकवणारे जे सर होते ते फारच खतरूड होते. म्हणजे त्यांच्या हातामध्ये बेशरमाचा फोक कायम असायचा. म्हणजे कधी कधी आम्हाला वाटायचं की ते त्यांचं एक्सटेन्शन आहे की काय हाताला आलेलं आहे, कायम फोक. म्हणजे ह्याचं काय मला कमाल वाटत नाही की असं कोणाला बरं वाटतं बरं की एक शत्रू हातामध्ये शस्त्र घेऊन फिरणं. मला नाही असं माणूस आवडत, शस्त्र घेऊन फिरणारा माणूस. म्हणजे कधी तुम्हाला गरज म्हणून शस्त्र घ्यावं लागणं ठीक आहे, पण ही काही अशी गोष्ट मिरवायची गोष्ट नाही ना. पण त्यांना काय वाटत होतं माहित नाही, नेहमी बेशरमाचा. बरं प्रत्येक क्षणी कोणाला मारायचंय पण त्यांच्या हातात असायचं. आणि ते असे डेंजर होते, असे दिसायला वगैरे, आणि फार रागीट होते. म्हणजे ते वर्गात आता आम्हाला साधं 2री 3रीला विचारा 3 उणे 2 किती, मी बरोबर त्या तासाला मोठ्या उंच मुलाच्या पाठीशी लपायचो, म्हणजे आपल्याला विचारू नये. तर ते म्हणायचे खाली मुंडी चलो बडा, सांग 3 उणे 2 किती. तर मला वाटायचं काय 3 म्हणजे 2 काय, पण सरांचे डोळे, बेशरमाचा फोक, आणि माझं सगळं ते बॅलन्स बिघडून जायचं. आणि मी म्हणायचो 3 उणे 2 बरोबर किती, तर 5. ते म्हणायचे या पुढे. म्हणजे किती छोटं गणित का चुकायचं. ते सरचा जो सगळा अवतार, म्हणजे सगळे गणिताचे शिक्षक असतील असं नाही, पण ती एक जी भीती बसली ना, म्हणजे आजही मला, म्हणजे सांगितलं तर सांगायला हरकत नाही आपल्या प्रेक्षकांना, की मला आजही बरेचदा असे स्वप्न पडते की उद्या गणिताचा पेपर आहे, मला काहीच येत नाही. हे अतिशोक्ती वाटू शकते, पण मला आज म्हणजे आज सुद्धा मला आकडे लिहिताना ना मला नाही आवडत आकडे लिहायला. म्हणजे मी बरेचदा तारीख सुद्धा 1-2-2022 असं लिहितो, अक्षरी लिहितो. मला वाटतं काय 1965ला झालं काय 67ला झालं काय, ते काय फरक पडतो. म्हणजे ते आकडे दिसले की गंमत होते. सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामुळे मग ते गणिताचं असं सगळं झालं. पण मराठीच्या बाई ज्या मला भेटल्या पाठीवर हात ठेवणाऱ्या, आणि त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं तुला कविता एवढ्या पाठ आहेत म्हणून तू आजपासून मराठीच्या तासाचा मॉनिटर. मला मॉनिटर केलं. आणि तिथून जे एक तुम्हाला लागतं नाही कोणीतरी असा एक, जे मी एक थोडा निराश झालो होतो, काय झालो होतो. आणि म्हणून तो जो प्रवास होता की या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, इथून सुरू झालेला प्रवास. आज मग ते नामदेव ढसाळ असतील, धुमिल असतील किंवा कुसुमाग्रज असतील, म्हणजे तो या बालांने पासून सुरू झालेला प्रवास. एक आदमी रोटी बेलता है, दूसरा आदमी रोटी खाता है, एक तीसरा भी आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है. एक तीसरा भी आदमी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वह सिर्फ रोटी से खेलता है, वह सिर्फ रोटी से खेलता है. मैं पूछता हूं यह तीसरा आदमी कौन है, मैं पूछता हूं यह तीसरा आदमी कौन है. मेरे देश की संसद मौन है, मेरे देश की संसद मौन है. धुमिल. म्हणजे या बालांनो पासून सुरू झालेली गोष्ट धुमिल पर्यंत जायसाठी एक देवबाई नावाच्या बाईंनी माझ्या पाठीवर हात ठेवणं फार आवश्यक होतं. म्हणून मी बोलताना त्यांच्याबद्दलची कृतज्ञता सांगितल्याशिवाय कधी पुढे जात नाही. तिथून सुरू झालेला तुमचा प्रवास म्हणजे सहज भजनी मंडळात ऐकलेली रचना, आणि तिथून तुम्हाला आपल्याला लिहिता येतं हा लागलेला शोध, आणि आज तुर्तासमधल्या तुमच्या एका कवितेचा अनुवाद साक्षात गुलजारांनी करणं हा तुमच्या कवितेचा एका अर्थी झालेला बहुमान असं आपण म्हणूया. तर हा सगळाच प्रवास इतका वेगळा आहे, वेगळ्या वर्णावरचा आहे. तुमच्या कवितेकडे जेव्हा आपण बघतो, तुर्ताससारखा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. असंख्य पुरस्कार त्या कवितेला मिळाले. अनेकांनी असं म्हटलं आहे की बिनचेहऱ्याचा जो माणूस आहे त्याची ती कविता वाटते. तर त्याविषयी काय सांगा.
म्हणजे मला असं समीक्षकांनी असं म्हणणं हा खरंच माझ्या कवितेचं त्यांनी केलेलं खरंच खऱ्या अर्थाने ते काय म्हणता येईल आहे की त्यांनी ते खऱ्या अर्थाने त्याच्यावर केलेली प्रतिक्रिया आहे. आणि मला सुद्धा सर्वसामान्य माणसाबद्दल फार वाटतं. म्हणजे मी हातात नांगर धरलेलं शेतकरी नाही, पण मी जे कृषी संस्कृतीमध्ये जगलोय ना, ग्रामसंस्कृतीमध्ये जगलोय, त्यामुळं मला कधी जर कोणी म्हणालं की अहो माझ्या शेतातलं पीक सगळं करपून गेलं, किंवा कोणीतरी म्हणालं की अहो काय करणार, 12 तास झाले लाईट नाही, ऊस वाळायची वेळ आली, तर मला त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हणजे मी शेती नाही, माझ्याकडे आता शेती नाही, पण मला कुठेतरी त्या गोष्टीशी मी एवढा जोडलेला आहे. त्याचं कारण पुन्हा एकदा लहानपणी या सगळ्या सर्वसामान्य माणसात म्हणजे गौस भाई जे आहेत आमचे खाटी, आज जरी मला म्हणजे काही वर्षापूर्वी मला क्रांती चौकात गौस भाई अचानक दिसले आणि त्याच्यासारखा मला आनंद नाही झाला. ते लुंगी नेसणारा गौसबाई खाटीक माणूस एकदम त्याचा, पण तो भेटला मला आणि मी त्याला ज्या ह्याच्यानी त्याच्याकडे गेलो, म्हणलं गौसबाई इधर किधर तुम, तर ते म्हणे अरे गुरुजी का भेटा ना तू. हा मी म्हणलं असं असं आहे. आणि मग आम्ही जे काही एकमेकाला भेटलो, चहा पिलो, तेव्हा मी जालन्याला राहत होतो, म्हणजे औरंगाबाद नव्हतो, आणि मला जो काही आनंद झाला गौसबाई भेटल्याचा. आता तसा विचार केला तर गौसबाई कोण, पण त्या माणसानी जे लहानपणी मला जे काही माणसाची गोष्ट सांगितली किंवा माणूस म्हणजे काय मला समजून सांगितलं, त्यामुळे खरंच मला सर्वसामान्य माणसाबद्दल आजही कविता लिहायची म्हणूनच नाही, पण एरवीही मला या सगळ्या सर्वसामान्य म्हणजे ज्यावेळेस सगळ्यात म्हणजे गमतीची गोष्ट अशी घडली की जेव्हा लॉकडाऊन होतं सुरुवातीला, तेव्हा एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमधून मला फोन आला आणि ते म्हणे तुम्ही मला असं केलं की आता तुम्ही काय करताय. म्हणलं काय नाही, घरी बसलोय, बायको मला मुलगी आणि बायको काहीतरी पदार्थ शिकवतायत, असं फिसं भाजी शिकवताय, असं मी काहीतरी बोललो सहज त्या मित्राला, पत्रकार मित्र. तो म्हणे सर मग असं करा ना तुम्ही, ते भाजी करतानाच आम्हाला फोटो द्या आणि थोडं लिहून द्या ना, फार छान होईल. म्हणलं नाही सॉरी यार मी लिहिणार नाही. ते म्हणे का. म्हणलं खरं सांगू का, हे जे मी करतोय ना, हे करतोय मी घरात बसलोय म्हणून, पण मी खरं सांगतो मी अस्वस्थ आहे. ते म्हणे काय आता काय काय याचं कारण काय. मी म्हणलं मला सारखे ते जे रस्त्याने चालणारे कामगार आहेत ना, ज्यांचे पायपोळ होते, ज्यांना ज्या गावाहून पोट भरायसाठी आले होते, त्या गावाला त्यांना काहीच नाही आहे माहिती आहे झोपडीशिवाय, पण त्यांना माहिती आहे मरायचं असलं तर पुन्हा एकदा आपण आपल्या गावाला जाऊन मरू. म्हणजे जसं पुन्हा एकदा मरायसाठी तिथे जाऊ, ही भावना मला एवढी त्रास देत होती. त्यांचे ते कोणीतरी वडिलाला खांद्यावर घेतलंय, कोणीतरी बॅगवर ते लेकरू झोप, ते दृश्य मी नाही विसरू शकत. ते रसभंग नावाची त्याच्यावर एक मी कविता लिहिलेली आहे, तेव्हा लिहिली होती, की त्याच्यामध्ये मी हेच सांगितलंय की ही माणसं मला नाही एन्जॉय करू देत, मला नाही लिहू देत, की घरामध्ये माझी पाककृती वगैरे नाही सांगू देत मला. कारण ही माणसं कोण आहेत. मी आज घरामध्ये पगार मिळतो मला म्हणून ठीक आहे, पण उपाशी म्हणजे माझ्याकडे इथे एक माझ्या घरी येऊन माणूस बसतो, बोलतच नाही, कसं काय आलात तुम्ही, सांगतच नाही. मग 2-3दा आल्यावर मला कळतं की यांच्याकडे काहीच नाही, रॅशन नाहीये, पण त्यांना म्हणावं पण वाटेल ना की मला मदत द्या म्हणून. तर हे सगळं जे होतं ना, ते या भोवतालाबद्दल त्या गावानी म्हणा किंवा आतला माझा तो कसं की मला ते अंगभूत वाटतं. किंवा बायकांच्या बद्दल असेल, मी काही तेव्हा सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाचलं नव्हतं सिमॉन दी बोवाचं, किंवा मी महात्मा फुले वाचला नव्हता, काय माहिती असण्याची शक्यता नव्हती, पण आधीपासनं त्या ज्या बायका चुलीपाशी बसतात आणि त्या धुरामध्ये त्यांचे चेहरे जे अंधुक झालेले आहेत ना, त्याबद्दल मला लहानपणापासून फार असं वाटतं. किंवा आईच आहे, ती आई करते सगळं, किंवा ती बहीण करते सगळं. तर ह्या गोष्टीबद्दल, किंवा बायका शेतावर कामाला येतात जातात, संध्याकाळी काम करून येतात, पुन्हा चूल पेटवतात, पुन्हा आणि तिचा नवरा येऊन तिला पुन्हा मारतो, असं मी पाहिलेलं आहे. तर या घटना जेव्हा मी, किंवा मला एक साधी गोष्ट आहे, आता मी त्याच्यातलं नामोल्लेख करणं, माझे एक ओळखीचे वडिलाचे मित्र होते, त्यांना काका म्हणायचो, तर ते आमच्याकडे मला पेरू आणून द्यायचे खायला, मला खूप आवडायचे पेरू, काका काय छान आहेत पेरू आणणारे. पण मला हळूहळू 7वी-8वीत गेल्यावर कळलं की हे काका बायकोला मारतात. तर त्या दिवशीपासून माझी पेरूची चवच बदलली. आता हे जे आत होतं म्हणजे त्यांनी दिलेला पेरू खाल्ला असेल, पण मला नंतर चांगला नाही लागला तो पेरू. तर ही जी भाव आहे, हा भाव असल्यामुळे तो कवितेतून येतो आणि तो सगळ्यांपर्यंत वाचकापर्यंत पोहोचत असावा. पुढचा प्रश्न थोडासा तुमच्या आयुष्याविषयीचा आणि थोडासा आजच्या नवीन पिढीला पण कदाचित त्यातून काहीतरी मिळेल. तुमची एक कविता आहे कवी नावाची, ज्यात तुम्ही म्हटलंय की कवीच्या कवितेत चिमण्या असतात, पण घरात मात्र कवी चिमणीला घरटं करू देत नाही. तर तो जो एक कलावंत आणि व्यवहार याच्यामधला जो काही एक संघर्ष आहे, आणि तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्ही विज्ञान शाखेकडे गेलात आणि मग तिथून परत साहित्याकडे आलात, तर हा प्रवास आणि या संघर्षाच्या संदर्भात काही सांगा.
प्रवासाचं, शिक्षणाच्या प्रवासाची गंमत काय, मी जेव्हा साधारणतः शिकायला होतो, म्हणजे मी 86ला वगैरे काहीतरी 12वीला होतो, तर तेव्हा सगळ्यांमध्येच असं डोक्यात घुसलेलं होतं सगळ्याच पालकांच्या, की आपल्या मुलाला डॉक्टर आणि इंजिनियर करायचं. म्हणजे त्याला व्हायचं आहे का नाही हा तर पुढचा भाग आहे, किंवा तो होऊ शकतो की नाही, पण सगळ्यांनाच करायचं होतं. तसं माझ्या पण घरामध्ये माझे आजोबा मोठे वैद्य होते म्हणून आमचं वैद्य आणणं, सगळ्यांना मी डॉक्टर वगैरे व्हावं. मला सायन्सला, म्हणजे भावाचा हेतू फार, खरं तर त्याचा मला खूप फायदा झाला. भावाने मला सरळ आणून सायन्समध्ये टाकलं आणि मला 6 महिने शिक्षक काय बोलतो कळतच नव्हतं. मी भावाला रोज येऊन म्हणायचो की मला ते सर काय म्हणतात की इंग्लिशमध्ये कळतच नाही. ते म्हणजे तू नुसतं ऐक, तुला कळेल. आणि खरं झालं, तो म्हणाला तसं मला ते कळायला लागलं. शेवटी भाषा असते. पण झालं असं की मी नाही जाऊ शकलो मेडिकलला. BAMS ला मी होतो पण ते सोडून टाकलं मी. मला व्हेटरनरी, ढोराचं डॉक्टर व्हायचं होतं. अशा अनेक त्याच्यामधल्या गमती जमती होत्या. मला क्रिकेटर व्हायचं होतं. मी आधी अंडर 16ला सिलेक्ट झालो. म्हणजे हे सांगितलं तर खूप साहित्यिक आणि क्रिकेटर असं काहीतरी वेगळं वाटतं. मी नांदेड डिस्ट्रिक्ट खेळत होतो. मी अंडर 16ला सिलेक्ट झालो. मी तेव्हा त्या काळात लेदर बॉलवर सगळं ते काय माझं किट फिट होतं, टेक्सकॉम कंपनीकडनं खेळत होतं, असं सगळं होतं ते गमतीदार. पण ते क्रिकेट माझ्या लक्षात आलं की नाही, ही काय आपली गोष्ट नाही असं. आणि नंतर जेव्हा मग मी शिकायला 10वी झाल्यानंतर मला सायन्सला टाकलं, तेव्हा मग तो मेडिकलला नंबर लागला नाही. त्याच्यातून एक मला थोडं नैराश्य आलं आणि त्याच्यातून मी वाचायला लागलो. आंबेजोगाईला एक साहित्यनिकेतन नावाचं ग्रंथालय आहे. म्हणजे एक नैराश्यामधून म्हणा, कोणी कुठेतरी जाऊन बसतं मंदिरात, कोणी कुठेतरी, मी ग्रंथालयात जाऊन बसलो. आणि तिथे मला जे कोण मग G.A. कुलकर्णी पहिल्यांदा भेटले, भालचंद्र नेमाडे, महानोर, आरती प्रभू, हे लोक मला कडकडून भेटले. आणि झालं असं की मी नवीन नौका होतो, पण त्या ग्रंथालयाच्या लोकांना बघितले, हा जो कोपऱ्यात पुस्तक घेऊन वाचत बसतो ना, हा पोरगा काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तू कुठलंही पुस्तक घेत जा, तुला काहीच अडकाठी नाही, कुठले काही जायचं आणि कोणतंही पुस्तक घ्यायचं, घरी घेऊन जायचं. त्यांना माहिती हा वाचणार आहे, कारण हा 2-2 तास असं वाचत बसतो बेंचवर. मला आरती प्रभूचं दिवे लागण दिसलं. मी 12वी झालेला मुलगा आणि मला दिवे लागण, बापरे, 2 डोळे 2 खाचा, प्रश्न कोठे, असं वाचा. मी खोदायला लागलो की आरती प्रभू कुठे राहतात, ते मालवण कुठे आहे, ते कोकण कुठे आहे. मग त्यांच्याकडे खानावळ होती. मग ते दीपक घारेचं पुस्तक मी मिळवलं. आरती प्रभू काय करत होते, मग त्यांची कसं होतं, मग त्यांनी सिनेमा कोणता लिहिला, नाटक कुठलं, असं त्यांच्या मागे लागायचं आरती प्रभूच्या. एकदा G.A. कुलकर्णीच्या मागे लागलो मी. मागे लागलो म्हणजे G.A. कुलकर्णीच. मग म्हणजे माझा भाऊ आणि माझ्या वहिनी, म्हणजे त्यांनी मला आई वडिलासारखेच आहेत ते. आणि त्यांनी मग माझ्या वहिनी म्हणायच्या की अहो तुम्ही सायन्स शिकता आणि तुमच्या तर उशाशी सगळे कादंबऱ्यां कविता संग्रहच असतात. ते मला हो वहिनी, मला हेच आवडतं आणि हे वाचल्याशिवाय मला झोपच येत नाही. आणि ते मी वाचत राहायचो. आणि त्याच्यातून असं झालं की मी जरी BSc करत होतो तरी त्यावेळेस योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाईचं आहे, त्याच्यामध्ये मला जे वातावरण आहे, सुधीर वैद्य नावाचे आमचे सर होते, त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं तू एकांकिका लिही. मी म्हणलं अहो मी कविता लिहितो, एकांकिका नाही. म्हणजे तू लिही. आणि मी एकांकिका लिहायला लागलो आणि माझी एकांकिका विद्यापीठात पहिली आली. चॅनल 0 नावाची एकांकिका लिहिली. त्याच्यामध्ये आपल्या दूरदर्शनची सिग्नेचर ट्यून मी त्याच्यात वापरली होती आणि दूरदर्शनच्या सिग्नेचर ट्यूननं ती एकांकिका सुरू होती. आणि मी एक आपलं चॅनल, आमचं एक चॅनल, विद्यार्थ्यांचं, तरुणांचं चॅनल, अशी एक कल्पना केली. आणि आमचे काय प्रश्न आहेत तरुणांचे, अशा अर्थाने ती एकांकिका होती. व तिथे लिहायला लागलो. कविता प्रकाशित व्हायला तेव्हा मराठवाड्यामध्ये लिहित होतो मी. महावीर जोंधळे तेव्हा तिथे संपादक होते. आणि मग दर पुरवणीत काहीतरी छापून यायचं. मग अंबेजोगाईला असा प्रश्न व्हायचा की कुठल्या पेपर, बरं मला कोणी निमंत्रित केलेलं नसायचं, मी पाठवायचो माझं छापायला. मग छापून आले की नाही कसं कळायचं, तर अंबेजोगाईच्या बसस्टँडवर एक मेहरा नावाचे बुक सेलरवाले होते, तिथे जाऊन मी बसायचो, उभं टाकायचो. ते म्हणायचं क्या आहे रे तेरा, तर मी म्हणायचो ओ मुझे देखने का है. म्हणजे आलं तर घेईन, आलं तर कसं काय घेईन मी, एवढे पेपर घ्यायला पैसे नाहीत मी विद्यार्थी. मग ते म्हणायचे की त्यांना वाटायचं की ते म्हणाले तुझं काय, तू का बघतो हे पेपर, क्यों देखताय तू, क्या आहे. मी म्हणलं मी लिहितो. आणि ते म्हणे तू, तर ते का माझ्याबद्दल असा विश्वास होता. मी म्हणलं हो मी लिहितो आणि त्याच्यात छापून आलं तर मी विकत घेतो. ते म्हणे मग माझा मला दाखवलं की दिवशी, मग मराठवाडा दाखवला. मला ये मेरा नाम दासू वैद्य, मेरा ये छपके. म्हणजे तेरा आहे, हां बिलकुल. त्याला सांगितलं तर पोराला याला ना इकडे बसू देत जा, सगळे पेपर बघू देत जा. मग मी गेलो की रविवारी सगळे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सगळ्या पुरवण्या बघायचो कशात काय आलं का. एक छापील अक्षर पाहण्याचा आणि काहीतरी लिहिण्याचा नाद लागणं ज्याला म्हणतात, तो सगळा तो भाग होता.
आणि मी लिहित लिहित गेलो आणि तेव्हा मग मला अनुष्टुप नावाचं मासिक असतं कळलं. आपण नुसतं पेपरमध्ये नाही, अनुष्टुपमध्ये कविता येणं महत्वाचं आहे. अनंत भालेराव मराठवाड्याचे संपादक होते, त्यांच्या दिवाळी अंकात कविता येणं ही मोठी गोष्ट आहे. आणि आमचं एक साहित्याची वाट सापडायला लागली. आपण अजून लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. जी. ए. कुलकर्णी काय लिहितात, तेव्हा मी कोसला वाचली नेमाडेंची, एलकुंचवार वाचले, तेंडुलकर वाचले, विजय तेंडुलकर, आणि एक एक लेखक म्हणजे मला एक दृश्य असं आठवतं की साहित्य निकेतनच्या तळघरात मी गेलो आणि आरती प्रभूंचं एक पुस्तक मला सापडलं असं धुळीमधलं असं, आणि ते मी झटकत वर आणलं असं, आणि मला असं खूप ठसका लागला त्याच्याने. आणि उजेडात आल्यानंतर पाहिल्यानंतर जो मला आनंद झाला की आरती प्रभूचं पुस्तक सापडलंय आपल्याला खाली. म्हणजे एखाद्याला काहीतरी सोनं सापडावं, घबाड सापडावी असा आनंद मला झाला होता. मला म्हणायचं की हे पुस्तकाकडे त्या सगळ्यात, आणि आंबेजोगाई या गावातील, जसं मला मुदखेड हे गाव महत्त्वाचं आहे तसं आंबेजोगाई गावाने सांस्कृतिक जडणघडण जी गोष्ट आहे किंवा काय असतं सांस्कृतिक किंवा एखादी कविता, आंबेजोगाई गाव असं आहे की जिथे ती काही फार पटकन लवकर तुम्हाला कोणी ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे तिथे कोणी जरी आलं, मोठा संगीतकार, मोठा क्लासिकल गायक आला तर तुम्हाला की क्या सुनाव, तो आधी अच्छा कुछ सुनाव म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आधी काय सुनाव, आधी काय ऐकलं होतं, असं ते गावाचं हे आहे. चोखंदळ गाव, आणि ते तुम्हाला, आणि सगळे बुद्धिवादी लोक असे, कोणालाच पटकन चांगलं म्हणणार नाहीत असे, पण त्या गावाने ऍक्सेप्ट करणं, त्या गावाने आपलं मानणं. मूळ तसं आमचं आंबेजोगाई गाव आहे, पण नंतर आम्ही तिकडे गेलो होतो, त्यामुळे त्या गावात पुन्हा एकदा काहीतरी मला मिळत गेलं. म्हणजे खरोखरच अक्षरांच्या वाटेवरूनच तुमची वाटचाल सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. एक तरुण जेव्हा ग्रंथालयात जातो तेव्हा त्याला काय गवसू शकतं याचं मला वाटतं इतकं ठळक उदाहरण आज आपण त्यांच्याकडून ऐकतो आहोत. त्यांचं हे सगळं अनुभव कथन आणि त्यांचं गीतलेखन, ज्याविषयी आपल्या मनात खूप कुतूहल आहे, त्यांचं बालसाहित्य, या सगळ्याविषयी त्यांच्याशी बोलूया. कवितेची गोगलगाय. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा, लिहिता कवी होत नसतो म्हातारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा, लिहिता कवी होत नसतो म्हातारा. आजोबा वडिलांसाठी, वडील पोरासाठी ठेवून जातात मागे शक्य तेवढी मालमत्ता. आजोबा वडिलांसाठी, वडील पोरासाठी ठेवून जातात मागे शक्य तेवढी मालमत्ता. तसा कवीही ठेवून जातो शब्दांमध्ये सुरक्षित अर्थ गंभीरपणे वाचणाऱ्यासाठी. तसा कवीही ठेवून जातो शब्दांमध्ये सुरक्षित अर्थ गंभीरपणे वाचणाऱ्यासाठी. कुठल्याही दामदुप्पट योजनेपेक्षा कवीचे अर्थ अधिक प्रसरणशील. कुठल्याही दामदुप्पट योजनेपेक्षा कवीचे अर्थ अधिक प्रसरणशील. काळाच्या फटक्याने मरणाऱ्या कवितेला नाही तारू शकत कुठलाच अतिदक्षता विभाग. काळाच्या फटक्याने मरणाऱ्या कवितेला नाही तारू शकत कुठलाच अतिदक्षता विभाग. उलट काही कवितांना नाही गरज कसल्याही जीवनरक्षा पॉलिसीची. उलट काही कवितांना नाही गरज कसल्याही जीवनरक्षा पॉलिसीची. शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता मी आजही घेऊ शकतो ओंजळीत नितळ निर्मळ पाण्यासारखी.
शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता मी आजही घेऊ शकतो ओंजळीत नितळ निर्मळ पाण्यासारखी. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय उमटवत जाते चांदेरी वाट. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय उमटवत जाते चांदेरी वाट. अंधारात लिहिणाऱ्या कवीचा अंतर्यामी प्रकाश काजवा होऊन फिरत राहतो काळ्या कभिन्न आभाळात. अंधारात लिहिणाऱ्या कवीचा अंतर्यामी प्रकाश काजवा होऊन फिरत राहतो काळ्या कभिन्न आभाळात. कवी खोदत जातो खोल खोल तेव्हा त्याला सापडते चिमुटभर ओल. कवी खोदत जातो खोल खोल तेव्हा त्याला सापडते चिमुटभर ओल. धान्य निवडणाऱ्या आईच्या जवळ येऊन चिमण्या बिंधोक टिपायच्या दाना. धान्य निवडणाऱ्या आईच्या जवळ येऊन बिंधोक चिमण्या टिपायच्या दाना. तसे अव्यक्तातले पक्षी न घाबरता कवीजवळ येतात तोपर्यंत मरण नाही कवीला. तसे अव्यक्तातले पक्षी न घाबरता कवीजवळ येतात तोपर्यंत मरण नाही कवीला. कवी मरत नाही कुठल्या तरी मानवी रोगानं. कवी मरत नाही कुठल्या तरी मानवी रोगानं. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून, उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर तेव्हा कवी होतो घामाघूम. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून, उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर तेव्हा कवी होतो घामाघूम. हे सूचन कवीच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचं. हे सूचन कवीच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचं. काही कवी एकाएकी मरतातही. काही कवी एकाएकी मरतातही. तरीही लिहिता कवी होत नाही म्हातारा. तरीही लिहिता कवी होत नाही म्हातारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. 753 दशकांचा मेळा एक तत्वी कळा. दासू वैद्य यांचं मेळा हे पुस्तक. मी जयश्री हरी जोशी आपल्या सर्वांना अभिवादन करते. ह्या लेखमालिकेत प्रचंड प्रगल्भता आहे बरं का, आणि याला चिंतनाची डूब आहे, प्रादेशिकतेचा सौम्य स्पर्श आहे, यात सांस्कृतिक संदर्भांची रेलचेल आहे आणि परंपरेची चैतन्य चित्र आहेत. खरं तर ही स्फुरणं आहेत माझ्या लेखी. वेगवेगळ्या टप्प्यावरची स्मरणं आहेत, आठवांची रूपं आहेत. यात काही कवितांचे अंश उद्धृत केलेले आहेत. यात व्यक्तिचित्रण आहे, यात पत्रलेखन आहे. हे सगळंच लेखन हे प्रतिमायुक्त, चित्रदर्शी आणि विविध संवेदनांचे सूचक आहे. कारण दासू वैद्य हे मूलतः कवी आहेत, त्यामुळे लेखनात काव्यगुण आहे, पण त्या पलीकडे जाणारं हे लेखन आहे. G.A. कुलकर्ण्यांनी इस्किलारमध्ये उल्लेख केला होता ॲनी विओलाचा. ॲनी विओला हा एक असा क्षण, जादुई क्षण, ज्यावेळी द्राक्षरसाचं वारुणीत रूपांतर होतं. या सर्व लेखांमध्ये मला असे काही जादुई क्षण आढळले ॲनी विओला. तर माझे ॲनी विओला कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता ऋतुमती स्त्रीचं वर्णन करताना चंदनाचं अंग इथपर्यंत मी त्या सौंदर्याची अनुभूती घेत होते आणि अचानक माझ्यावर येऊन आदळला शब्द जाळभाज. स्त्रीच्या यातनांचे, वेदनांचे, युगानुयुगांचे डोंगर स्वतःत रिचवणारा हा एक संपृक्त शब्द आहे. त्याच्यानंतर मरणगंध. वणव्यात एका झाडाने दुसऱ्या झाडाला पेटवत जावं तसं एका मरणगंधाने चिरविरहाचे अनेक क्षण जागे होतात. हे किती खरं आहे. मग मी वाचली ती न पाठवलेली पत्र. त्यात पेरुमल मुरुगन यांना पाठवलेल्या पत्रात एक लाल कोवळी पालवी तुम्हाला दिसते. ती कदाचित आशेची ध्वजा असेल किंवा विजय तेंडुलकरांना विचारलेला प्रश्न असेल की आमचे मणके हे लोकप्रियतेच्या तालावर ठेका धरतात, तर असंख्य जिव्हांनी फुतकारणारा हा सर्प आम्ही हाताळायचा कसा. किंवा बक्षिशी यात आपल्याला एक जाणीव करून दिली, विखारी जाणीव ही, की
सगळ्यांसाठी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला जगणं असह्य करणाऱ्या कृषीप्रधान देशाचे आपण नागरिक आहोत. आणि मग थकून जातो आपण. आणि मग आपण कुठे येतो? मनातल्या घरापाशी. त्याच्या आधी 2 अत्यंत सुंदर शब्दप्रयोग तुम्हाला सांगते. म्हणजे दृश्य पण आहे, ध्वनी पण आहे आणि शब्दकळा. की वसतिगृहातली मुलं शहर कुरतडायला बाहेर पडायची. संध्याकाळी कुणाच्या तरी आत आभाळ भरून यायचं. मनात नाही, कुणाच्या तरी आत आभाळ भरून यायचं आणि डफ वाजायचा. तर मनातल्या घराविषयी बोलताना तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात एक घर असतं. त्याला ती लांबसडक उघड खांबी ओसरी असते. त्या उत्कट क्षणांचं चांदणं घेऊनच आपण आयुष्यातल्या उन्हातनं वाटचाल करत असतो. पण ह्यात एक वाक्य त्यांनी असं वापरलंय, सायंकाळी गुलमाक्षाच्या झाडाला फुलं लखाटून जायची. हा काय शब्द आहे! लखाटूनमध्ये तो लख्खपणा आहे. ते संध्याकाळच्या किंचित काजळवल्या काळोखात ते लखलखणारं झाड आहे आणि लक्ष फुलांनी लगडलेलं आहे. ते मला प्रचंड आवडलेला आहे तो शब्द. तर एकूणच दासूच्या लेखनावर त्याची स्वतःची अशी वळणदार स्वाक्षरी आहे. त्याचं म्हणजे शब्दांचे सोहळे साजरे करण्यासाठी त्यांनी हे लिहिलेलं नाहीये, तर अवडंबर नाही, अत्यंत जातीवंत जिव्हाळ्याने त्यांनी हे लिहिलेलं आहे. आणि पण हा जो साधासुद्धा मी आहे ना, तो व्यापक मी होत जातो. मग घनघोर प्रश्नांचा कोलाहल पण तुम्हाला ऐकायला यायला लागतो आणि एक आक्रमक संवाद घडायला लागतो. तर मला असं वाटतं की घडामोडींच्या लाटा सपासप अंगावर येत असतात आणि त्याच वेळी आपल्याला जाणीव होत असते की हे माझ्या संस्कृतीत रुजलेलं आहे, हे माझ्या मातीत रुजलेलं काहीतरी माझ्यासमोर मांडलं गेलेलं आहे. पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला 4 कोरी पानं आहेत. ध्यानस्थ आणि पांढरी शुभ्र. डोक्यात सैरभैर संदर्भ आहेत. तुडुंब भरलेल्या विहिरीच्या काठावर तुम्ही उभे आहात आणि त्यावेळी तुम्हाला दासुवैद्य नावाचा सुहृद सांगतो, आतल्या अंधारातून बाहेर पडा, स्वतःला निरखा, स्वतःच्या कंदिलाची काच स्वतः साफ करून जगाकडे पाहण्याची वेळ आता आलेली आहे. दासुवैद्य. दासू, तुम्ही तुमच्या ओघवत्या शैलीमध्ये तुमचा हा सगळा प्रवास सांगताय आणि तुमचं बालपण जे तुम्ही आता सांगितलं आम्हाला, तर हे सगळं ज्याच्या गाठीशी आहे असा माणूस जेव्हा लहान मुलांसाठी लिहितो तेव्हा तो नक्कीच काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून लिहित असणार किंवा मुलांना त्यातून काही नवं गवसू शकतं. तर तुम्ही बालसाहित्याकडे कसे वळलात आणि काय तुमचा काय भूमिका आहे, काय विचार आहे त्यामागचा? बालसाहित्य ही गोष्ट मला मुळात लहान मुलं ही जी गोष्ट आहे, जे इनोसंट मुलं असतात ना, किंवा ज्यांच्यामध्ये मूल जिवंत असतं, अशा व्यक्ती किंवा अशी मुलं मला फार आवडतात, व्यक्तिशः फार आवडतात. म्हणजे ते ज्या पद्धतीने निष्पाप पद्धतीने जगत असतात ना, म्हणजे ते एखाद्या गोष्टीकडे म्हणजे माणसाकडे माणूस म्हणून बघू शकतात. त्याला अजून ते आपण मत्सर मोह आपल्याकडे आपल्या मोठ्या माणसात जे निर्माण होतो, म्हणजे ते फुलाकडे फुल म्हणून बघू शकतात, पावसाकडे पाऊस म्हणून बघू शकतात. किंवा ही जी गंमत असते लहान मुलामध्ये ती मला फार आवडते. अचानक
दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. घोडासारखे पाय आणि हातांनाही पान आलं. डोळे जागीच मिटून गेले, कान दोन्ही हिरवे झाले. डोक्यावरती कावळ्यांनी काटक्यांचा खोपा केला. घर समजून एक पोपट कानामध्ये झोपी गेला. एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. एक कोकिळा खांद्यावरती कुहू कुहू करू लागली. एक खार अंगावरती सरसर सरसर फिरू लागली. हाका मारून मी आता थकलो आहे. झाडासारखा गुप्पचुप उभं राहायला शिकलो आहे. लल्लल्ला, लै 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 ला. लल्लल्ला, लै 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 ला. एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. पाहता पाहता माझं बहारदार झाड झालं. एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं. लल्लल्ला, लै 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 ला. लल्लल्ला, लै 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 ला. लल्लल्ला, लै 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 ला. आणि लहानपणापासनं मी पाहत आलो की ज्या मुलामध्ये मी राहिलो किंवा आम्ही ज्या प्रकारचं जगलो, मस्ती केली, तर मला वाटतं जीवन तिथे खऱ्या खऱ्या अर्थाने जगून होतं त्या भावनेतून. जर तुम्ही निर्मळपणे समोरच्याकडे बघू शकता, माणूस म्हणून माणसाकडे बघू शकता, तर ही जी गंमत असते ना, ही लहान मुलामध्ये खूप छान असते. म्हणजे उदाहरणार्थ त्याला जर समजा एक वस्तू इथे ठेवली, त्याला खायची, तर तो म्हणणार, तू घेणार, खाणार. आपण म्हणणार नाही यांच्या घरी आलो आपण, यांना कसं काय विचारल्याशिवाय. तो असं खायची गोष्ट खाल्ली, संपली. म्हणजे मला सगळ्यात याच्यात एक छान, मला एक असा म्हणजे काय वृत्ती काय असते ती आणि ती कशी आकर्षित करते. एकदा आम्ही मुंबईला रेल्वेने प्रवास करत होतो आणि एक तेलुगू काहीतरी कुटुंब होतं आणि त्या रेल्वेच्या डब्यामध्ये तो जो मुलगा होता त्या मुलाने धुमाकूळ घातला होता. त्याला हिंदी येत नव्हतं, त्याला मराठी येत नव्हतं. काय गरज आहे भाषेची? तो आमच्याजवळ यायचा, आम्ही काहीतरी डब्बा खात होतो, काहीतरी जेवत खात होतो, आला बसला तो आणि त्याला बोल ते दे 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 दो घेत होता तो. असा पाण्याची बाटली लागली तोंडाला लावायचा. त्याची आई जी बिचारी अपराधी भावनेने की त्याला तेलुगूमध्ये की चलो उदर असा काहीतरी ती सांगत होती, पण तो ऐका कोणाकडे पण जायचा, कोणाच्या जाऊन मांडीवर बसायचा. म्हटलं काय यार जगणं, असे जर सगळे माणसं निर्मळपणे जगू लागले तर ही पृथ्वी किती सुंदर होईल. तर मला असं वाटतं की जे एक स्पेसिमन राहिलंय ना माणसाच्या निर्मळपणाचं, ते लहान मुलात असतं. आणि त्याच्यामुळं मुलं मला आकर्षित करतात. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण बाहेरून येतो ना, माझी मुलगी असेल किंवा कोणी असेल, तर त्यांना मला तो क्षण जो आवडतो की त्या मुलांना ते माझ्यासाठी काय आणलंस, बरं ते काही फार मौलिक नाही पाहिजे. म्हणजे फक्त मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्यामध्ये एवढाच म्हणजे फरक पडला की ती फक्त सांगू लागली की खायचं आण नाही तर खेळायचं आण, म्हणजे एवढाच फरक. आणि बरं काही पण एक एवढे चॉकलेट. म्हणजे एकदा तर असं झालं की मी आलो रात्री 1 वाजता, मी कुठल्या तरी गावावरनं, आणि मी काहीच नाही आणलं. आणि मग आता मला मिसेसला माहिती आहे की अरे हे काहीतरी आता अवघड आहे. आणि मुलगी, मी आलं म्हणलं की उठणार झोपेतून, मग तिने पटकन मिसेसने काय केलं, फ्रीजमधलं एक चॉकलेट आणलं, माझ्या खिशात टाकलं.
तिथल्या तिथेच. आणि ही आली उठून, आणि बाबा काय आणलंस माझ्यासाठी? मला इतकं बरं वाटलं की हिला द्यायला माझ्यापाशी एक चॉकलेट. आता एवढंसं चॉकलेट, पण त्याला काही महत्त्व नाही. आणि तिने जे रिटर्न देतात ना ती मुलं तुम्हाला देतात, तर हे सगळे भाव तुम्हाला लहान मुलामध्ये दिसतात, भेटतात. त्यांची ती फॅन्टसी असते. म्हणजे त्यांना जर आपण म्हणलं की वडाच्या पारंब्या म्हणजे त्यांच्या वेण्या आहेत, त्यांना खरं वाटतं, हे छान आहे वाटतं की अरे क्या बात. तुम्ही काहीही सांगा त्यांना वाटतं हे असं असं झालेलं असेल. म्हणून मला त्यांच्यासाठी लिहिताना जी मजा येते. आणि मी खूप फॅन्टसी गंमत, म्हणजे फॅन्टसी करताना सुद्धा बालसाहित्यिकांनी आता फार जबाबदारीने लिहायला पाहिजे. कारण माकडाने हॉटेल काढलं हे 60s मध्ये करंदीकरांनी लिहिलं होतं. आणि आताचे मुलं त्यांचा ॲक्सिस वाढलेला, ते कुठे जाऊन बसलेत ते. आणि त्यांना तुम्ही पुन्हा माकडानं हॉटेल काढलं म्हणलं त्यांना काही गंमत वाटणार नाही. कारण ते कार्टून पाहतात, काय काय पाहतात, त्याच्यामध्ये त्यांची फॅन्टसी खूप पुढे गेली. त्यामुळं आता त्यांच्यासाठी लिहिताना त्यांच्या मेन इन्स्टिंक्टला आपण हात लावू शकतो का, अशा पद्धतीने काही लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आता 4 बालकविता संग्रहांचा संच माझा त्याच्यात प्रकाशित होतोय, बालकवितांचा. आणि तो येईल आता लहान मुलांच्या भेटीसाठी. साधना प्रकाशन ते प्रकाशित करता येईल. क्या बात आहे. वा, नक्कीच हा मुलांसाठी खूप मोठा ठेवा असेल. तुमचं गीतलेखन, तुमच्या सगळ्याच गीतांचा एक परिणाम आमच्या मनावरती जितक्या उत्कटतेने होतो, तर कविता लिहिणं आणि गीतलेखन यामध्ये तुम्ही ती उत्कटता तुम्ही कशी साधता? म्हणजे जितकी तुमची कविता उत्कट वाटते तितकीच गीतं उत्कट वाटतात, त्यात कारागिरी नाही वाटत. तर याचं काय रहस्य? गीतलेखनाची गोष्ट ती अचानक माझ्या कवी जीवनामध्ये आलेली गोष्ट आहे. आणि त्याला सर्वस्वी कारण म्हणजे आमचे दिग्दर्शक मित्र माझं चंद्रकांत कुलकर्णी हा त्याला कारणीभूत आहे. चंद्रकांत कुलकर्णी हे नाटकामधलं प्रथितेश नाव आहे. आणि त्यांनी जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी ठरवलं की पहिला बिंदास नावाची फिल्म करायची, आणि त्याने मला असं फोन केला आणि मला सांगितलं की दासू तुला गाणं लिहायचं आहे. मी म्हटलं अरे नाही, मी कविता लिहिणार माणूस आहे. त्यांनी मला समजून सांगितलं की असं नाही, तू गाणं लिहिणं ही गोष्ट काही ही नाही, अशी कविता लिहिणारा उत्तम गाणं लिहू शकतो. मग त्यांनी मला उदाहरण गुलजार, महानोर हे लिहित नाहीत का असं म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू लिहून बघू आपण. दरम्यान काय झालं होतं की मी एक आसवं गाळती कासवं नावाचं बालनाट्य लिहिलं होतं महावीर जंदोळेच्या कादंबरीवर. आणि त्या नाटकामध्ये मी स्वतः गाणी लिहिली होती. त्याची ती पाहिली वगैरे असेल ती नाटकात काहीतरी, अजित दळवी ते त्याच्या सगळ्यात प्रोडक्शनमध्ये होते. आणि त्याला वाटलं हा लिहू शकतो. आणि मी गाणं लिहिलं ते. आणि पहिलं गाणं माझं ते एकदमच फारच बंपर असं, बिंदास सिनेमा खूपच गाजला. आणि त्याच्यामध्ये ते गाणं हेमा सरदेसाई, मिलिंद जोशींनी संगीत वगैरे दिलं, अशोक पत्के होते. आणि ते गाणं खूपच गाजलं. आणि त्याला पहिलाच मला महाराष्ट्र शासनाचं ती बाहुली मिळाली आणि अवॉर्ड मिळाले त्याला. आणि तिथून माझा गाण्या लिहिण्याचा प्रवास झाला. तरी पण मी आज पण म्हणजे आलं काहीतरी आपल्याला गाणं लिहिण्याचं आवतन आणि मी ते स्वीकारलं असं होत नाही. मी जेव्हा पाहतो कंटेंट आहे का, म्हणजे गाभरीचा पाऊस, तुकाराम अशा फिल्मसाठी लिहायला मला फार आवडतं. म्हणजे तुकारामसाठी गाणी लिहिताना चंदूनी म्हणजे चंद्रकांत कुलकर्णीने मला सांगितलं की त्याच्यामध्ये फक्त तुकारामाचे अभंग आणि तुझे गाणे राहतील. तर याच्या एवढा मला आनंद नाही, कारण तुकाराम हा आमचा बाप आहे कवींचा. आणि या बापासाठी आपल्याला लिहायला मिळणं याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे. आणि ते हरिहरन अमुक तमुक, म्हणजे हरिहरांनी त्याच्यात गायलेलं जे गाणं आहे तुकाराम मधलं, तिथे चक्क तुर्तास मधली कविता आहे, दुष्काळावरची कविता आहे. त्याच्यातली गंमत अशी की तुकाराम 400 वर्षापूर्वीचा दुष्काळ दाखवायचा होता सिनेमामध्ये, आणि मी या 10-15-20 वर्षात लिहिलेली दुष्काळावरची कविता तेव्हा लागू पडते. म्हणजे दुष्काळ किती सारखा आहे आपल्याकडे 400 वर्षापासून, तशाला तसा लागू पडतो. किंवा गाभरीचा पाऊस सारखी फिल्म असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा लिहिताना शेतकऱ्याचं जीवन, जो माझा खूपच आत्मीय विषय आहे. सतीश मनवरने तेच मला सांगितलं की ते म्हणे तो आला आणि मला स्क्रिप्ट इकडे आला तो मुंबईवरनं, मला वाचून दाखवायची स्क्रिप्ट तुम्हाला, आणि तुम्ही लिहिलं पाहिजे की कारण ते शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आहे. आणि पुन्हा ते विदर्भाच्या भाषेत लिहायचं. किंवा सतीश मनवर बरोबर मी अजून एक फिल्म केली तुह्या धर्मकंचा, याची गाणी मी खानदेशी भाषेमध्ये लिहिली. आणि ती खानदेशमधली भाषा समजून घ्यायला मला मग काही कापुरे वगैरे अशा मित्रांनी मदत केली, पण त्या भाषेत ती गाणी लिहिली मी ती. त्याच्यामुळे असे प्रयोग करताना ज्याच्यामध्ये माझं कवित्व शाबूत राहील आणि काहीतरी आशय केंद्री गोष्ट असेल तिथं लिहायला मला आवडतं. मग एखादी छोटी सिरियल जरी असली
की आपल्याकडे TV आपल्याकडे सिरियल होत्या काही 1-2 दूरदर्शनवर, त्याच्यासाठी सुद्धा मला लिहिताना वाटलं की अरे याच्यासाठी आपण लिहिलं पाहिजे. आणि खूप संगीतकारासोबत काम करायला मिळणं, अजय अतुल सोबत काम करायला मिळालं, ज्यांची ती पहिली फिल्म होती आणि माझी दुसरी होती. अजय अतुलची पहिली फिल्म होती आणि तेव्हा आम्ही मुंबईत बसून 3 दिवस एका मालाडमधल्या एका फ्लॅटमध्ये बसून अजय अतुल, मी, राजीव पाटील, सावरखेडच्या वेळेस 3 दिवस बसून आम्ही काम करत होतो. खाली जाऊन राईस प्लेट खायची आणि तिकडे जाऊन वरती काम करायची, अशी ती गंमत होती. तर या सिनेमाच्या गोष्टीमध्ये सुद्धा की मला जिथे काहीतरी कंटेंट दिसेल तिथे लिहायला आवडतं, पण माझं कवित्व तिथे मला शाबूत ठेवता आलं पाहिजे. आता सुद्धा प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णीचं नवीन जे नाटक आलंय संध्या छाया नावाचं, तर ते चंद्रकांत कुलकर्णीला असं वाटलं की हे नाटक तुझ्या गाण्यांनीच संपायला पाहिजे, ती थीम सॉन्ग तिथून संपायला पाहिजे. आणि त्यांनी ते वैभव मांगले तो गातो गाणं आणि अशोक पत्केनी संगीत दिलं आणि कोरिओग्राफी वगैरे करून त्या 4.5 मिनिटाच्या गाण्याने ते नाटक संपतं. तर असं त्याच्यामध्ये एक जी मजा असते त्याचं कारण काय, मी जे माझी श्रवण भक्ती झालीये, मी आरत्या ऐकल्या, मी जे गोंधळ मी गोंधळ ऐकलाय, मी भजनं ऐकलेत, तर त्याच्यातून मला संगीत काहीच येत नाही, मला संगीताचं पण मला कळतं की अरे आहे ना हे गाणं आहे ना असं ते असं हिंदीवरनं असं ऐकलेलं आहे, असं आहे ते राग सांगता येणार नाही पण मला कळतं हे सारखं आहे. तर त्याचा भाग कुठेतरी म्हणजे लहानपणी मी कधी अलारामच्या घड्याळाने उठलो नाही ना, की दरवाजावर आमच्या गोंधळ वाजत होता, दरवेश येत होता, वासुदेव येत होता, ते मला उठवत होते. ही श्रीमंती माझी जगण्यातली होती. ते उठवायला संबळ वाजल्यानंतर मी उठत होतो अंथरुणातून आणि मग शाळेत जात होतो स्नान करून. तर तो जो श्रवण भक्ती झाली, तो जो श्रवण संस्कार झाला, तो आत असल्यामुळं मला पटकन ती गोष्ट पकडता येते आणि सांगता येते आणि तो भाग पुढे तसाच लेखनामध्ये येत गेला. तुमच्या आता बोलण्यामध्ये मैत्रीचा अनेकदा उल्लेख झाला, तर हे जे मैत्र जुळलेले आहेत, खास करून मराठवाडा, औरंगाबाद हा तर म्हणजे कलावंतांची खाण म्हणावी असा प्रदेश आहे, आणि त्यात जुळलेले मैत्र आणि आता म्हणजे जी गीतकारांची, कवींची ही तुमची समकालीन अशी पिढी आहे, मग सौमित्र असतील, गुरु ठाकूर असतील, या सगळ्यांबरोबरची तुमची मैत्री आणि त्यातली जी एक वेगळ्या प्रकारची नशा, झिंग, धुंद, तर त्याविषयी थोडं सांगा. मैत्री ही गोष्ट माझं एक आहे की मी जर समजा इथून मुंबईला निघालो आणि रेल्वेमध्ये आम्ही एकत्र प्रवास करतोय, माझ्या शेजारी कोणी जर बसला, तो 1000% तो माझा मित्र झाला पाहिजे. त्यांनी माझा नंबर घेतला पाहिजे, मी त्याचा नंबर घेतला पाहिजे, पुढे कुठेतरी. म्हणजे ही काय आहे की का बरं तुम्ही थोडंसं पुढे होऊन जर त्या माणसाला बोललात, का नाही बोलायचं, काय होतं काय. म्हणजे तो कोणीतरी टाइम्स ऑफ इंडिया वाचला म्हणजे काय आपल्याला माहित असतं, टाइम्स ऑफ इंडिया वाचतो म्हणजे काय असतो आपल्याला मूळ माहिती असतं ना काय आहे. माझ्यापाशी भाषा नसेल पण कंटेंट आहे, त्यामुळे किती भाषेवाला माणूस आला तर मी म्हणतो ठीक आहे असं आहे का, बरं बरं आपण बोलू बसा. त्याच्यामुळे दोस्ती होत जाते. आणि खूप दोस्तीवर माझ्या असं असतं की म्हणजे मी जालन्यासारख्या गावात राहत होतो, म्हणजे मी जर बाजारात गेलो तर व्यापारी पण माझे मित्र. आता व्यापार आहे ते मला म्हणायचे तुम यार साहित्यिक हो और हम तो व्यापारी आहे, त्याच्याशी काय बोलणार. मी म्हणलं असं नाही, मला व्यापाराने जे सांगितलं ना ते जगातल्या कुठल्या माणसाने, प्रत्येक माणूस तुम्हाला सांगू शकतो. माझा एक व्यापारी मित्र होता, त्याला मी एकदा विचारलं की यार म्हणलं प्रत्येक वेळेस तुझ्या दुकानात गिऱ्हाईक नसतं, जेव्हा गिऱ्हाईक नसतं तेव्हा तुला बोर होत असेल ना, काय करतोस तू, असा माझा त्याला प्रश्न. तर त्याने जे उत्तर दिलं ना ते मी आपकून गेलो की हे कुठल्याच तत्वज्ञानात मला सापडलं नाही. तो म्हणला दासू सर तुम ऐसा मत समझो बोले कि लक्ष्मी जो है ना वो तभी मिलती है, उसका चिंतन करना पड़ता है. जब गिराइक नहीं रहता तो हमारा गल्ला बंद रहता, लेकिन लक्ष्मी जी का चिंतन तो चालू रहता कि मैं लक्ष्मी जी कैसी मिलाओ. बाप रे, मी विचार केला माझ्या क्षेत्रात जर मी असं रोज 14 तास चिंतन करू लागलो माझ्या विषयाचं, मी कुठे जाईल. जो व्यापारी एक करतो. म्हणून प्रत्येक माणूस असं काही नसतं. आणि उलट मला माझ्या व्यवसायातले समवयस्क फार कमी मित्र आहेत, माझ्यापेक्षा मोठे, माझ्यापेक्षा लहान, ते माझे जास्त मित्र होतात. भेटलेला माणूस किती वयाचा असू दे मला तो मित्र वाटतो. पण आता मी ज्या यांचा उल्लेख केला की ते समव्यावसायिक आहेत तुमचे, पण असं असतानाही कुठे मैत्रीत स्पर्धा येत नाही किंवा काय पद्धतीने एकमेकांशी देवाणघेवाण होते. मुळात काय झालंय की सगळे या कवितेच्या 90% कवितेचं आमचं सगळी पिढी आहे.
याच्यामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स प्रवाह असतात, सगळीकडेच असतात. काही कवी अस्तित्ववादी लिहिणारे, काहीतरी देशीवादी लिहिणारे. पण माझं एक असा मी माणूस आहे की मी कुठल्याच ग्रुपचा माझ्यावर शिक्का नसल्यामुळं मी सगळ्यांचा मित्र आहे आणि ते माझे मित्र आहेत आणि मला ते जास्त आवडतं की मी काहीतरी असल्यामुळं तुम्ही जर माझ्यापासून दुरावणार असाल तर मी काहीतरी असणं मला नको वाटतं. त्याच्यामुळं काय झालं की हे सगळे गंभीर कविता लिहिणार, आणि मला असं नाही वाटत गझल लिहिणारा कमी आहे वगैरे, असं नाही वाटत. माझं गझल लिहिणारे पण मित्र आहेत, माझं गाणं लिहिणारे मित्र. आता किशोर असेल, किशोर तर माझा इतका प्राचीन मित्र आहे, 30-40 वर्षापासूनचा मित्र आहे की जेव्हा आम्ही सुरुवातीपासून, किशोर अत्यंत छोट्या त्या सगळ्या वातावरणातून वर आला, खूप स्ट्रगल करत किशोर वर आला, तेव्हापासूनचे आम्ही मित्र आहोत. का आता कविता लिहिणं ही सामायिक गोष्ट आहे. गुरु ठाकूर सारखा माणूस पण आहे, तो पण कोकणातून कुठून तरी येतो, काहीतरी हिरो व्हायचा म्हणून येतो, व्यंगचित्र काय काढतो, कॅरिकेचर काय काढतो. तुमचंही काढलंय? हो, माझंही काढलंय त्यांनी. आणि मग तो आता एकदमच वेगळ्या पद्धतीने उत्तम त्यांनी मराठीमध्ये गीतलेखन केलेलं आहे. आयुष्यात आपल्याला 2 प्रकारची माणसं भेटतात. एक म्हणजे जी बरीच वर्ष आयुष्यभर तुमच्या सोबत असली तरी परकी वाटतात, अनोळखी वाटतात, आणि दुसरी जी पहिल्या भेटीतच तुमची होऊन जातात. दासूची आणि माझी मैत्री आहे ही दुसऱ्या प्रकारात मोडते. म्हणजे मला आठवते अगदीच काही वर्षापूर्वी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्याआधी दासू वैद्य हे नाव ऐकून होतो किंवा आम्ही सोशल मीडियावर एखाद्या त्यांच्या कवितेला आम्ही दाद दिली किंवा असा संपर्क होता. आणि तिथे पहिल्यांदा आम्ही समोरासमोर आलो आणि असं जवळपास त्या काय म्हणतात संवादातून असं मला जाणवलं की शाळेत एका बाकावर बसणारी 2 मुलं पहिलीपासून 10वी नंतर वेगळी झाल्यानंतर 30 वर्षांनी जेव्हा भेटतील एकमेकाला, तर त्यांच्यात जो जिव्हाळा असतो, ऋणानुबंध असतं किंवा आपले पण असतं, तसं त्या संवादात, त्या भेटीत मला जाणवलं. म्हणजे मला अजूनही आठवते की 10-10:30ला तो परिसंवाद संपला. दिवसभर कार्यक्रम चालणार होते, मी इन्व्हायटी होतो तिथे. आणि दासूने मला विचारलं की औरंगाबाद बघितलं आहे? मी म्हटलं नाही, पहिलीच भेट आहे. तो म्हणाला चला मग गाडीत बसायचं, इथे तुझं काही आता काम नाही ना, असं म्हणून त्याने थेट मला गाडीत बसवलं आणि दिवसभर औरंगाबाद दर्शन पूर्णपणे करवलं. तिथलं छान जेवण खाऊ घातलं मला, आणि अगदी तिथले प्रत्येक प्रेक्षणीय स्थळावर गेल्यावर तिथली उत्तमभूत माहिती, म्हणजे एखादा इतिहास तज्ज्ञ जसं सांगतो संपूर्ण त्यातलं तसं, आणि तो अखंड बोलत होता, मी ऐकत होतो. मी माझे काही अनुभव, मग कवितेबद्दल बोललो, कथांबद्दल बोललो, चित्रपटांबद्दल बोललो. आणि त्या भेटीत मला जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दासूबद्दल ही की वरून अतिशय गंभीर असा प्राध्यापक दिसणारा हा माणूस आतून अतिशय संवेदनशील आहे, आणि एकाच वेळी ह्या दोन्ही गोष्टीतला सुवर्णमध्य त्याने अतिशय सुरेख साधला आहे. ही सोपी गोष्ट नसते. आणि मला वाटतं कवी म्हणून त्याच्या लेखनातही मला ही बाब सातत्याने जाणवते की एकीकडे अत्यंत संवेदनशील, हळवं, तरल लिहिता लिहिता हा माणूस वास्तवाचं भान सोडत नाही. म्हणजे दोन्हीचं सुवर्णमध्य त्याच्या कवितेत आढळतो. म्हणजे झाडांवर कविता लिहिणारा कवी, झाडांची मुळं भिंत पोखरतात म्हणून हिरवगार झाड तोडतो, त्याच्या कवितेतल्या ओळी आहेत. म्हणजे बघ किती छान की एकीकडे तरल आहे पण त्याच दुसऱ्या बाजूला वास्तवाचं भानही त्याच्या कवितेतून आढळतं. हा वेगळेपणा त्याच्या लेखनातला. आणि मला वाटतं हे वेगळेपण त्याच्यातलं, म्हणजे ह्या 2 प्रतिमांचा सुवर्णमध्य जो साधला आहे तो त्याच्या चेहऱ्यातही मला कुठेतरी एक अर्कचित्रकार म्हणून, कॅरिकेचरिस्ट म्हणून सापडला. आणि एके दिवशी मी तिथून आल्यावर मी त्याचं एक कॅरिकेचर केलं आणि त्याला पाठवलं, आणि अर्थात त्याने त्याला दादही दिली. आता मी वाट बघतोय पुन्हा कधी औरंगाबादला जायची संधी मिळते आणि पुन्हा तशी मैफिल आमची जुळून येते. माझ्या मित्राला खूप मनापासून शुभेच्छा. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कविता लिहिणारे असू द्या, संगीतकार असू द्यात, अनेक संगीतकार माझे चांगले मित्र आहेत. कौशल इनामदार असेल, अवधूत गुप्ते असतील, किंवा असे सगळे लोक जे असतील, अशोक काकासारखा माणूस, अशोक पत्कीसारखे माणूस, त्यांचं माझं खूप छान ट्युनिंग आहे. म्हणजे बरेचदा तर संध्याकाळ आणि सकाळ एवढ्या काळामध्ये आम्ही गाणं केलेलं आहे की संध्याकाळी झालं आणि सकाळी झालं तयार. ते म्हणजे मी त्यांना दिलं, संध्याकाळ सकाळी तयार झालं. इतकं पण ट्युनिंग नावाची गोष्ट असते. आणि त्याचं कारण एक असतं की संवादाची तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज असते, माणसाला संवादाची खूप गरज असते आणि त्याच्यामुळे मित्राची गरज असते. आणि तुम्हीच पाहिलं की मी कोणत्या तरी केडरचा आहे असं काही नसतं. आपण सारखी माणसं असतो. मी पण काहीतरी माझ्या पोटासाठी काम करत असतो, बाकीचे पण काम करत असतात. जिथे अहम येतो ना तिथे मग ह्या सगळ्या अडचणी येतात. पण मला असं म्हणायचं आहे की आपल्यावर जर खराच ज्ञानेश्वर ज्याला परतत्व स्पर्श जैसा म्हणतात, म्हणजे साहित्याचा स्पर्श जर झाला असेल
तर आपण माणूस होण्याच्या प्रक्रियेमध्ये गेलं पाहिजे. आणि जितके तुम्ही चांगले माणूस असाल तितके तुम्ही चांगले साहित्यिक असण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे तुम्हाला माणसाबद्दल खूप आकर्षण असलं पाहिजे असं मला वाटतं की मी एका ठिकाणी वाचलं, मला एवढं आवडलेलं वाक्य एका कार्यकर्ती बाई वारलीन त्याच्या मुलीनं लिहिलं होतं, मला माझं घर म्हणजे आमच्या घरासमोर खूप चपला ठेवलेल्या हेच आठवतं. मला असं घर फार आवडतं की ज्या घराच्या समोर खूप चपला ठेवलेल्या आहेत, एवढे माणसं घरात आलेले आहेत. माणसं सोय करायला तुमच्या घरात आलेले नसतात, ते खाली सतरंजीवर बसतील, फरशीवर बसतील. माणसं तुम्हाला भेटायला आलेत, त्या टाईल्सला भारीच्या भेटायला आलेले नाहीत. पण माणसं काय होतं, मी आता पाहतो ना, आपण कोणाच्या तरी घरी जातो ते म्युझिक सिस्टीम बद्दल सांगत असतात की ही म्युझिक सिस्टीम. अरे बाबा, त्या म्युझिक सिस्टीम मध्ये ते भीमसेन जोशी गातायत ना, ते मला ऐकायचं. म्युझिक सिस्टीम तू तयार नाही केली, त्या कंपनीने तयार केली, तू फक्त पैसे दिले. तू त्याचा कोणीतरी एक प्रवक्ता असल्यासारखं मला समजून काय सांगतो. मला म्युझिक सिस्टीम बद्दल ऐकायचं नाही. मला त्या म्युझिक सिस्टीम ज्याच्याकरता तयार केली त्या भीमसेन जोशीच्या गाण्याबद्दल आपण बोलायचं का? ही अडचण होते. आपण कशाबद्दल बोलतोय? आणि असं जे जे मित्र हे सगळं पाळतात ना, म्हणून आमचं इथे पण येणारे सगळे मित्र हमखास आम्ही एक घरी बसणार, गप्पा मारणार, जेवण करणार टेरेसवर. मग म्हणजे वसंताबाजी डहाके सारखा माणूस असू द्या कोणी, किंवा हे सगळे लोक असतील. म्हणजे डहाके सर इथे येतात आणि माझी मुलगी तेव्हा एक 2-4-5 वर्षाची होती, ती म्हणते मला या आजोबासोबत क्रिकेट खेळायचं. मी या हॉलमध्ये असं पाहिलंय की डहाके बॉलिंग करतात आणि माझी 4 वर्षाची मुलगी बॅटिंग करते. किंवा राजदत्तला माझी मुलगी म्हणते की मी तुला कविता शिकू का? राजदत्त खाली बसतात मांडी घालून, माझी मुलगी वरती बसते आणि ती त्यांना कविता शिकवते आणि त्याच्या मागे ते कविता म्हणतात. मला वाटतं याच्यासारखं सुंदर क्षण काय असू शकत नाही. आणि असे क्षण मिळवण्यासाठी मैत्रीशिवाय दुसरी काय गोष्ट आहे, दुसरा पूलच नाही जगामध्ये. नमस्कार, मी उर्मिला दासू वैद्य. या नावाशी माझे घट्ट असे एक नाते जोडले गेले. ऑफिशियली हे नाव मी लावले नसले तरी या व्यक्तीच्या आयुष्याशी मी बांधल्या गेले. मी साध्या कृषीप्रधान संस्कृतीत वाढलेली मुलगी आणि हा अवलिया काही प्रसंगातून सांगते. जेव्हा आपल्याकडे मुलीला पाहण्यासाठी नवरा मुलगा आणि काही नातेवाईक येतात, पण इथे मात्र वेगळे घडले. हा आणि याचे कलिक मला पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर आमचे लग्न ठरले. लग्नातही त्यांनी ठामपणे माझ्या वडिलांना सांगितले की कुठल्याही पद्धतीची देवाणघेवाण होणार नाही. ही हिचे कपडे घेईल, मी माझे घेणार आणि लग्न हे नोंदणी पद्धतीनेच होणार. साध्या पद्धतीने, नोंदणी पद्धतीने आमचा विवाह झाला. त्यानंतर जोडपी कुठं जातात तर निसर्गरम्य ठिकाणी. तर याने मला कुठे नेले असेल तर देहू आळंदीला. ह्या अशा काही घटनांनंतर तो मला हळूहळू उमजला की समजत गेला किंवा त्याचे विचार मला कळायला लागले. खरी मजा तर आता पुढेच आहे. संसार सुरू झाला. मी शाळेत होते, शाळा सुरू झाली. तो प्राध्यापक म्हणून होता, त्याचं पण सुरू झालं. संसार सुरू झाला. पण जर घरात बघितलं तर पुस्तकांची संख्या जास्त होती आणि भांड्यांची मात्र कमी होती. म्हणजे आमच्या गरजा भागेल तेवढे मात्र होते. पण आता लोकांची ये जा सुरू झाली. मग याच्यामध्ये काय तर नादो महाणोर, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, चंद्रकांत कुलकर्णी असे अनेक साहित्य, सौमित्र असतील, चौघांच्या कविता म्हणून याचं खूप मोठा प्रोग्राम व्हायचा, चौघांचा व्हायचा. तर अशा पद्धतीचे नाटकं किंवा हे मैफली आमच्या घरामध्ये हळूहळू आता सुरू झाल्या. मला गरजे पुरते तर सामान होतंच, पण मला लागेल तसं मी ते आणून घेत होते. पण लोकांकडे किराणा जो आहे तो पिशव्यांमध्ये भरून आणला जातो. तर आमच्याकडे पिशव्या कोणत्या भरून आणल्या जात होत्या तर पुस्तकांच्या. हे मला सगळं अजब आणि नवीनच होतं. तोपर्यंत मला साहित्य, लेखक, कवी किंवा साहित्याविषयी खरंच मला कुठलीच जाण नव्हती. तर कुठली होती, फक्त अभ्यासक्रमामधलेल्या असलेल्या कवी, कविता, लेखक, त्यांनी लिहिलेली पुस्तके, बस इथपर्यंत माझं ज्ञान होतं.
मला वाटतं दासू या नात्याने आज आपलाही खूप छान संवाद झाला, त्यातून आपलीही मैत्री झाली आहे सगळ्यांची, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे मैत्रीचे क्षण, हे सुखाचे क्षण आम्ही नक्कीच खूप मनात जपू. जाता जाता एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही एवढं गावाविषयी जे आतुरतेने उत्कटतेने बोललात, तर आता आज गाव हरवतं आहे, अनेक गोष्टी हरवत आहेत, आपल्या हातून निसटून चालल्यात, तर याविषयी कुठे खंत वाटते का, किंवा त्यामुळे काही औदासिन्य वाटतं का, जाणवतं का तुम्हाला? नाही, खरं पाहिलं तर हा प्रश्न फारच महत्त्वाचा याच्याकरता आहे की आपण असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा एक सूर असा असतो की सगळं आधीच खूप चांगलं होतं आमच्या काळात आणि आता काहीच खरं नाही. तर मला हा सूर काही मंजूर नाहीये. मला असं वाटतं की प्रत्येकाचा काळ हा त्याचा त्याचा काळ असतो. जसं आता माझ्या मी जरी त्याच्याबद्दल सगळं बोललो तरी तो नॉस्टेल्जिया एका मर्यादेपर्यंत महत्वाचा आहे की तिथून आपण बाहेर आलो ना. मी जर तिथेच थांबलो असतो तर ठीक होतं बुवा तिकडे, पण तिथून मी दुसऱ्या ऑरामध्ये आलो. म्हणून काय होतं की आपण ते सगळं जुनं चांगलं होतं आणि नवीन काहीच तथ्य नाही असं मला बिलकुल. कारण मी प्राध्यापक असल्यामुळं नव्या पोरांच्या, नव्या विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या सान्निध्यात राहतो आणि त्यांच्यातल्या हालचाली मी पाहतो. फक्त काय होतं, हा प्रश्न कुठे निर्माण होतो की मला जसं वाटतं तशी संरचना नाही म्हणून हे काही खरं नाही, हा जो भाग आहे तो चूक आहे. आणि मला जसं वाटतं तसं असणारच नाही, त्याचं कारण माझ्या वडिलाला जसं वाटत होतं तसं मी केलं का? नाही केलं, म्हणूनच तर नवीन घडलं ना. तसं माझी पुढची पिढी जी असेल, नवीन पिढी जी असेल, ती काहीच करत नाही असं नाही. आता तिला कदाचित ती किंडल असेल, कदाचित ती व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल मध्ये जाईल, पण ती करते आहे, तिच्या पद्धतीने काहीतरी करते आहे. नक्कीच. हा, त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की ते काहीच नाही. तर मला असं वाटतं की नवी पिढी तिच्या तिच्या भाषेत, तिच्या तिच्या पद्धतीनं काम करते आहे, म्हणून जुनंच सगळं चांगलं होतं नाही. आता हे जे आजचं नवं आहे की नाही, ते अजून 100 वर्षांनी, 50 वर्षांनी हे जुनं होणार आहे. म्हणजे मी जर गमतीनं असं म्हणालो तर गंमत वाटू शकते की अजून 200 वर्षानंतर तेव्हाचे लोक आपल्याला हसतील की हे लोक मोबाईल हातात घेऊन फिरत होते. असं होईल की नाही बघा. कारण पेजरवाल्याला आता आपण हसतो की नाही. खरं की एक 30-40 वर्षापूर्वी पेजर घेऊन काय माणूस तू पेजरवर येत होतं, कॉल मी अमुक तमुक, असं आपण हसतो त्याला. कारण हे परिवर्तन, हा विकास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्या त्या टप्प्यावर ते बदलत जातं आणि ते बदललं नाही तर या जगण्याला अर्थच नाही. नाही तर मग आपण सगळे गुहेतच राहिलो असतो. खरं, इथे येऊन आपण एकमेकाशी संवादच साधला नसता, गुहेत राहिलो असतो, कदाचित आपल्याला शेपूटही तशीच राहिली. त्यामुळे हे बदल आवश्यक असतात आणि प्रत्येक काळात नवीन काहीतरी घडत असतं त्या त्या काळाप्रमाणे. वा, आजच्या या भागामध्ये इतक्या मनमोकळ्या गप्पा आपण मारल्या आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवातच केली होती कवितेनी, मला वाटतं सांगता सुद्धा कवितेनी करूया. आणि एक फरमाईश आहे दासू सर तुमच्याकडे की आता आपण जगण्याविषयी बोलतो आहोत, तर एका कवीला जर अशा या जगण्याच्या टप्प्यावर काही मागायचं असेल तर त्याचं मागणं काय असेल ते ऐकायला नक्की आवडेल. हो, खरं तर आपल्याकडे मागण्याची फार मोठी परंपरा आहे. 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, किंवा संत साहित्यात असेल, सगळ्यांनी, प्रत्येक कवीने काहीतरी मागितलं की गरज बरस प्यासी धरती को, फिर पाणी दे मावला, चिडियों को दाने, बच्चों को गुडधानी दे मावला, निदा फाजली. सगळ्यांनी मागितलं आणि कवी त्याच्या त्याच्या पद्धतीनं काहीतरी मागत असतो. आता तो काय मागत असतो, तर माझं पण एक कवी म्हणून मागणं आहे. ती एक कविता मी वाचतो. कवितेचं नाव आहे मागणं. माझं मागणं असं आहे कवी म्हणून, कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं. वा. कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात. वा. जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात, आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी. ती शर्ट लटकवायला मराठवाड्यात त्याला खुंटाळा असं म्हणतात. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी. चिमुरड्यांचे खिसे भरून राहावे चॉकलेट गोळ्यांनी. कवीचं मागणं आहे बघा. चिमुरड्यांचे खिसे भरून राहावे चॉकलेट गोळ्यांनी,
सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. वा. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. येळणी म्हणजे मातीचं भांडं असतं. लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. दिवसांच्या भाकरीबरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. वा. दिवसांच्या भाकरीबरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. जेवणानंतरचे धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. क्या बात. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. तहानलेली उंजळ भरावी हापश्याच्या टपोर धारेनी. वा. तहानलेली उंजळ भरावी हापश्याच्या टपोर धारेनी. आणि ही ओळ आजच्यासाठी युक्रेन रशिया या सगळ्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाची आहे. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. वा. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी फक्त दिशा वाऱ्याची. वा. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. लुब्ध असावीत माणसं एकमेकावर. लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर. अंधारातलं कन्हनं ऐकू यावं उजेडात. वा. अंधारातलं कन्हनं ऐकू यावं उजेडात. जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची. जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची. पृथ्वी नावाचा गोलगप्पा. पृथ्वी एक पाणीपुरी आहे. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. वा. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. लय नाही मागणं. वा. लय नाही मागणं. फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत 2 कोवळी पानं. क्या बात. लय नाही मागणं. फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत 2 कोवळी पानं. आणि माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. वा. मला वाटतं रसिक नियती सुद्धा कवीच्या या मागण्याला तथास्तु म्हणावी. आणि काय म्हणू, यानंतर मैत्रीचं नातं असल्यामुळे आभार तर मानू शकत नाही, पण पुन्हा भेट नक्की तुमची व्हावी अशी इच्छा व्यक्त करते. आज इथेच थांबूया. नमस्कार.